गणाधिपतये नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसः। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वासनाद् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की कुंज में बिराजे घनश्याम राधे राधे। 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 श्याम राधे राधे 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 घनश्याम राधे राधे। कुंज में बिराजे 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 घनश्याम राधे राधे। श्याम राधे राधे घनश्याम राधे राधे। श्याम राधे
राधे राधे घनश्याम राधे राधे श्याम राधे राधे घनश्याम राधे राधे श्याम राधे राधे घनश्याम राधे राधे हरि बोल में विराजे घनश्याम राधे राधे हरि कुंज में विराजे घनश्याम राधे राधे जय हो कुंज में विराजे घनश्याम राधे राधे में विराजे घनश्याम राधे राधे श्याम राधे राधे 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 घनश्याम राधे राधे कुंज में विराजे 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 घनश्याम राधे राधे कन्हैया लाल की जय भागवत भगवान की जय लक्ष्मी नारायण भगवान की जय गंगा माता की जय गौ माता की जय सब संतन की जय अपने अपने गुरुदेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पतये हर हर महादेव हर जय जय श्री राधे जय श्री राधे जय जय श्री राधे जय श्री राधे जय जय श्री राधे जय श्री राधे श्री वृंदावन विहारी लाल की जय नंदनंदन व्रजजन वंदन भगवान श्रीकृष्णांचा कथाभाग श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करतोय. काल कथेचा पहिला दिवस असल्यामुळे काल आपल्याला महात्म्य घ्यायचं होतं आणि ते महात्म्य आहे गोकर्ण महात्म्य. हे गोकर्ण महात्म्य सुरू असताना आपल्याला कल्पना आहे की वरुण राजाने आपल्यावर कृपा केली, त्यांना देखील आपल्या कथेमध्ये यावंसं वाटलं, पण त्याच्यामुळे आपली थोडीशी धावपळ झाली, पळापळ झाली आणि कथा आपल्याला त्याच ठिकाणी थांबावी लागली. कालचा कथाभाग कुठपर्यंत आला तो दोन्ही बालकांचं उपनयन झालं इथपर्यंत आपण आलो होतो, म्हणजे गोकर्णचं आणि धुंदुकारीचं. मग त्यानंतर आपण हा विचार केला की लहान बालकांशी कसं वागलं पाहिजे, तर लाडाने मूल नासे त्याचाही विचार आपण केला. मग लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रमित्र समाचारित तेही आपण बघितलं. विद्या ग्रहण करण्याचे एकूण 3च मार्ग आहे, 3च. पहिला मार्ग जो आहे तो गुरु शुश्रूषया विद्या, म्हणजे गुरुजींची शुश्रूषा त्यांची सेवा करत करत जी काही विद्या आपल्याला प्राप्त होईल ती विद्या सगळ्यात उत्तम विद्या. आम्ही जे काही शिकलोय ते आम्हाला गुरुजींना काही द्यावं लागलंच नाही कधी. हां, म्हणजे वर्षभरातला एक दिवस गुरुपौर्णिमेचा यायचा, त्याच्यातही आमचे गुरुजी घ्यायचेच नाही काही गुरु नाही, दक्षिणा नाही, तुम्ही शिका फक्त, उत्तम उत्तम शिक्षण घ्या. तर ते जे शिक्षण आहे ते नंबर 1चं गुरु शुश्रूषया विद्या. दुसरा मार्ग असतो अथवा धनेनच, म्हणजे धनाने, म्हणजे आजकाल तर शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, पैसे द्या, फी द्या, डोनेशन द्या, याचे फी त्याची फी, असं सगळं करून जे आहे जे आपण शिक्षण घेतो ते 2 नंबरचं गुरु शुश्रूषया विद्या अथवा धनेनच. तिसरा मार्ग असतो अथवा विद्यया विद्या. आता एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे जी माझ्याकडे नाही आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला गुरु करायचं, आणि जी माझ्याकडे जी तुमच्याकडे नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही मला गुरु करायचं, म्हणजे अथवा विद्यया विद्या, म्हणजे विद्येचं आदान प्रदान. हा तिसरा मार्ग आहे. चतुर्थो नोपलभ्यते, चौथा मार्गच नाही विद्याभ्यास करण्यासाठी, म्हणून हे लक्षात ठेवा. तर त्याप्रमाणे गोकर्ण जो आहे ठरल्याप्रमाणे गुरुकुलामध्ये गेलाय आणि त्याचं शिक्षण, वेदाभ्यास, शास्त्राचा अभ्यास अतिशय उत्तम रीतीने चाललाय. इकडे मात्र धुंदुकारी आपल्या मातापित्यांच्याचकडे राहतोय, बरोबर. म्हणून आपल्याकडे शास्त्र देखील असं म्हणतं
की वय वर्ष 11 नंतर मुलाला घरात ठेवू नये आणि वय वर्ष 11 नंतर मुलीला बाहेर ठेवू नये. खरं हा नियम आहे खरा तर. आता उलट आहे, हा बाबड्या छबड्या आपल्या घरातच राहतो आणि मुलगी मात्र हॉस्टेलला राहते बाहेर गावी. हो, पण नियम खरं काय आहे की 11व्या वर्षानंतर मुलाला घरात ठेवू नये. त्याला आता कळले पाहिजे दुनियादारी काय आहे ते. म्हणून आपल्याकडची जी शिक्षण पद्धती आहे, घरची कितीही का श्रीमंती असे ना, समृद्धी ऐश्वर्य असे ना, पण तिथे गेल्यानंतर गुरुजींची सेवा करून शुश्रूषा करून जी काही विद्या आपल्याला प्राप्त होते ती विद्या सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. तर त्याप्रमाणे गोकर्ण गुरुकुलामध्ये शिक्षण घेतोय, पण धुंदुकारीची अवस्था वाईट आहे. ती इतकी वाईट आहे की तो नको त्या मार्गाला गेला. आता माता पित्यांचं लक्ष जर लहान बालकांकडे नसेल तरी सुद्धा असं होऊ शकतं. हं, परवा आत्ता ती मला काय म्हणाली, गुरुजी पाहिलं हे काय आपले संस्कार आहे. माझ्याकडे अगदी हात दाखवून असं तो आरे तुरेनी बोलतो माझ्याशी. हं, हे काय आपले संस्कार आहेत का, असं ती मला बोलली. मी तिला काय म्हटलं, आता संस्काराचा विषय काढलाय पण तुझ्या तोंडी तो काही शोभत नाही. कारण ज्या वेळेला त्या बालकावर संस्कार करायचे होते त्यावेळेला तुमच्या दोघही पतीपत्नींमध्ये पैसे कोण किती मिळवतं याच्यासाठी पळापळ चाललेली होती आणि त्या लहान बालकाला तुम्ही पाळणा घरात ठेवत होते. संस्कार कुठले लागतील मला सांगा ना तुम्ही, पाळणा घरातले. त्या लहान बालकाला माता पित्यांचे संस्कार मिळाले का, मिळालेच नाही. दुसरी गोष्ट, ज्या घरामध्ये आजी आजोबा आहे, मला असं वाटतं ते खऱ्या अर्थाने विद्यापीठ आहे. हो, बाकी कुठेही काही करण्याची गरज नाही. ज्या घरात आजी आजोबा लहान बालकांना मिळतात, पण आजकाल आजी आजोबाच नकोय घरामध्ये, ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. आजी आजोबा घरात नकोय, त्याच्यामुळे लहान बालकांना खऱ्या अर्थाने आपले संस्कार, संस्कृती, परंपरा हे आजीकडून यायला पाहिजे. ते येतच नाही ना, कारण घरात आजीच नाही. आजी कधीतरी वर्षात 4 दिवसासाठी भेटते फक्त आम्हाला, एवढंच आहे. ही दयनीय अवस्था आपले कुटुंब व्यवस्था ही का ठार होत चालली, त्याचं कारण ते घरामध्ये ज्येष्ठ मंडळी कोणी राहिले नाही. बरोबर. आता काय झालं की नवीन मुला मुलींना धाक तर विषयच नाही, दरारा तर कोणाचाच नाही, पण साधा आदर सुद्धा राहिला नाही ज्येष्ठांबद्दल. हो, इतके बेफाम झालेले दिसतात हे घराघरात. आणि त्यामुळे काय चाललंय, आपण कुठे काय चाललंय हेच कळत नाहीये. हे सगळं बदललं पाहिजे. एका बाजूला धुंदुकारी जो आहे तो नको त्या व्यसनांच्या मागे लागला आहे. तो इतका भयंकर आहे की हातामध्ये दोरीला कुत्रा बांधून तो रस्त्याने त्याला फिरवायचा. कुत्र्याच्या गळ्यामध्ये बेल्ट आहे, बरोबर, कमरेला एवढा मोठा चाकू का सुरा घातलेला आहे आणि अशा पद्धतीने तो फिरायचा. विचार करा, एक वेदवेत्ता ब्राह्मण, आचार विचारनिष्ठ ब्राह्मण, ज्याचा पोरगा मात्र रस्त्याने फिरायचा तेव्हा लोक पटापट दरवाजा खिडक्या बंद करून घ्यायचे. एवढी दहशत होती कोणाची, धुंदुकारीची. आणि याला कारण काय, लाड. आता त्याला झालं असं की सगळ्या प्रकारची व्यसन आहे. बाप बिचारा पूजा अर्चा, लोकांचे व्रत वैकल्य अनुष्ठान यज्ञ याग करायचा आहे, दक्षिणा कमवायचा आहे, मेहनतीने बुद्धिमत्तेने कर्तृत्वाने मिळवायचा आहे, आणि पोरगा मात्र वाया घालवायचा आहे. या बिल्डिंगच्या इथे ही जी मंडळी सारखं बोलतात आहे तर त्यांची कथा फार जोरात चाललेली आहे, त्याच्यामुळे मला डिस्टर्ब होतोय. काय चाललंय तिथे कामाचं जरा बघा आणि त्यांना विनंती करा, 1-2-4 तास जरा शांततेने काम कराल तर बरं होईल. त्याप्रमाणे धुंदुकारी इतक्या वाईट वळणाला गेलाय की बेफाम झाला. माता पित्यांचं तर ऐकतच नाहीये. आता काय झालं की कालांतराने आत्मदेव ब्राह्मणाला कोणी पूजेला बोलवायलाही तयार नाही. आता तर ब्राह्मणाला कळे ना की लोक आजकाल मला का नाही बोलवत, पण लोकांना सगळं दिसतंय ना. स्वतःच्या पोराला साधे संस्कार नाही देता आले, तुम्हाला आम्ही गुरुजी गुरुजी म्हणतो आणि तुमच्याच घरातली ही अवस्था. हे त्याला कळायला फार उशीर झाला. आत्मदेव ब्राह्मणाला त्याला फार उशिराने कळलं. ज्या वेळेला घरातलं सगळं धन संपलं, भांडे कुंडे विकून विकून हा व्यसन करायचा, कपडे लत्ते विकून विकून हा व्यसन करायचा, घरामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. लक्षात घ्या.
काही वेळेला आम्ही असं म्हणतो, एखाद्या घरी जाऊन आलो की आम्ही असं आमच्या सहज तोंडातून निघून जातं, या घरामध्ये अगदी हिऱ्यापोटी गारगोटी आहे बा. म्हणजेच काय, बाप हिरा आहे खरोखर. त्यांनी बिचाऱ्यांनी पै पै करून एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे आणि पोरांनी मात्र सगळ्यावर बोळा फिरवला. हिऱ्यापोटी गारगोटी. लक्षात घ्या, अशी उदाहरणं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे धुंदुकारीचं चाललं आहे. आता झालं असं की हे बघितल्यानंतर आई बिचारी पाठराखी होती खरं तर, पण तिलाही असह्य झालं आणि एक दिवस आई बोलायला गेली तर आईला धाडकन त्याने धक्का देऊन पाडलं. बापानी हे पाहिलं, तो धावत आला. काय करतोय? आईला पाडलं म्हणजे मारतो काय? बापावर हात उचलला. बाप रे बाप. त्या दिवसापासून आत्मदेव मौनात गेला. मौनात. आता काय कोणाशी बोलायचंच नाही. म्हणजे हा पोरगा आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून मी आत्महत्या करायला चाललो होतो आणि हे दिव्य जन्माला आलं. हं, तरी आपल्याला ते सत्पुरुष सांगत होते की भगवंतानी जे दिलंय त्याच्यात समाधान मान. पण आपण म्हटलं नाही, सप्तजन्मावधित व पुत्र नैवच नैवच, की माझ्या नशिबात पुत्र नाही मान्य आहे, पण तुमच्या आशीर्वादात आहे, द्या तो आशीर्वाद. आणि हे असा पुत्र झाला. अर्थात हे त्या ब्राह्मणाला माहितीच नाही की तो पुत्र हा नाहीच आहे. सद्गुरु कृपेच्या फळांनी मिळालेला जो पुत्र आहे तो मात्र गोकर्ण आहे. तो वेदवेत्ता शास्त्रवेत्ता झालाय. आणि झालं असं की तेव्हापासून आत्मदेव बिचारा घरातल्या एका कोपऱ्यामध्ये बसून राहायचा. कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, काही नाही. मिळालं तेव्हा खायचं, ते मिळालं ते खायचं. अशा परिस्थितीमध्ये एकदा झालं असं की त्या आईला लक्षात आलं की म्हातारपण या पोराच्या भरोशावर आपलं काही व्यवस्थित जाणार नाही. कारण म्हातारपणात तोच आधार आहे आपला, पण त्याचीच अवस्था इतकी वाईट आहे, काय करावं. आणि म्हणून एक वेळेला अतिशय वैतागली, त्रासली, पोराशी खूप भांडली त्या दिवशी आणि धावत गेली. घराच्या पुढे एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये उडी मारली, जीव दिला, गेली, संपली आई. आता आई संपली. आई संपल्यानंतर बापाला तर अजूनच एक धक्का, कारण त्याची जीवनसाथी गेली. भले ती कशी का असेना, पण शेवटी तिचीच साथ त्याला महत्वाची होती. एक वेळेला काय झालं की गोकर्ण सुट्ट्यांमध्ये घरी आला. सुट्ट्यांमध्ये घरी आला, त्याने 2 दिवस पाहिलं बाप कोणाशी बोलत नाही, काही नाही, काही नाही. आणि बरं रात्रीच्या वेळेला बापाजवळ येऊन बसला. काय झालं म्हणे, कशाचा धक्का एवढा बसला, का तुम्ही बोलत नाही, काही नाही, वगैरे वगैरे सगळं झालं. तेव्हा बापाने सांगितलं की बाबा रे, याच्यासाठी केला होता अट्टाहास, हा पोरगा प्राप्त व्हावा म्हणून, आणि याच्यासाठी मी आत्महत्या करायला चाललो होतो. आणि जिवंतपणी जे काही मी भोगतोय ना ते फार भयानक आहे. त्यावेळेला गोकर्णनी म्हणजे मुलांनी आपल्या पित्याला, आत्मदेव ब्राह्मणाला ज्ञान दिलंय की किती दिवस या संसारामध्ये या चिखलात ऋतून पडणार. आता तरी त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि त्याच्या नामस्मरणाने त्याचाच आधार जीवनामध्ये संसार रूपी सागरातून पार तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आता अरे संसार बंद करा तुम्ही, असा सल्ला दिला. गोकर्ण निघून गेला गुरुकुलामध्ये परत. आणि एक दिवस आत्मदेव घरात कोणालाही न सांगता घर सोडलं, गाव सोडलं आणि अरण्यामध्ये निघून गेला. भगवंताचं नामस्मरण करता करता केव्हा मृत्यू आला कळलंही नाही. आता धुंदुकारी घरी एकटाय, आई पण नाही, बाप पण नाही. तर अशा वेळेला दुःख व्हायला पाहिजे की माता पिता जे माझे आधार आहे जीवनाचे ते आता राहिले नाही. पण धुंदुकारीला आनंद वाटला. चल बरं झाले, ब्याद गेली दोघंही, म्हातारे दोघंही गेले, बरंच झालं असं कोणाला वाटलं, धुंदुकारीला वाटलं. कारण रोज आज ह्या वेश्येकडे मी मुक्कामाला जातो, उद्या तिच्याकडे जातो, तिच्याकडे जातो. आता तो विषयचा राहिला नाही, कारण आता आपलं घर रिकामं आहे, मोकळं आहे. असा विचार करून धुंदुकारीने एकाच वेळेला 5 वेश्या घरामध्ये आणून बसवल्या. आता हा धुंदुकारी त्यांच्याबरोबर संसार करतोय. मग तुम्ही मला सांगा, ह्या ज्या वेश्या आहेत, गणिका आहेत, त्या काय देत नाही तुम्हाला, सगळं देऊ शकतात आणि देतात. त्यांना फक्त धन लागतं, पैसा. मग आता पैसे मिळवण्याचं साधन काय? तेव्हा धुंदुकारी जो आहे, एका आचार विचारनिष्ठ ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला हा धुंदुकारी अट्टल गुन्हेगार झाला, दरोडेखोर. आता मात्र दरोडे टाकायचे आणि पैसे मिळवायचे. झालं असं की एक दिवस
अचानकपणे तो घरी आला, लालबुंद झालेला, घामेघूम झालेला आणि पाठीवर पोतय मोठं भरलेलं. जसा तो घरात आला त्यांनी पटकन सांगितलं, दरवाजा खिडक्या बंद करा, बंद करा, बंद करा. सगळ्यांनी दरवाजा खिडक्या बंद केल्या. त्यामुळे काय झालं काय, खाली वस्त्र अंथरा लवकर, म्हणून खाली जमिनीवर वस्त्र अंथरलं आणि त्यांनी ते पोतं काढलं आणि असं उलटं केलं. बाप रे, सगळ्यांचे डोळेच दिपून गेले. अहो, अख्खा दागिन्यांचा ढिगारा, आणि नुसते साधे दागिने नाही, हिरे, माणकं, पाचू असे इतके किमती सगळे रत्नांचे दागिने की बाप रे बाप, सगळ्यांचे डोळे दिपून गेले. त्या सगळ्या 5 जणींनी विचारलं, हे काय? नाही म्हणे, आज जरा मोठाच हात मारला. नाही, कुठे हात मारला? आज आपल्या राजाकडेच हात मारला, त्याच्या खजिन्यावरच हात साफ केला. अरे बापरे, बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, चला हे सगळं नीट ठेवून द्या. म्हणून ते सगळं पुन्हा पोत्यात भरलं, पोतं ठेवून दिलं. मग आता त्या वेश्या त्याला काय म्हणाल्या की तू आता मस्तपैकी सोमरसाचं पान कर, म्हणजे दारू ढोस, आम्ही तोपर्यंत स्वयंपाक करतो, मग एकत्र जेवायला बसू. बरं म्हणाला. झालं, हा दारू पीत बसला, या सगळ्या स्वयंपाकघरामध्ये बसल्या आहेत, स्वयंपाक करतात. ते डोळ्यांनीच फक्त खाणाखुणा एकमेकींना केल्या. काय केलं त्यांना त्यांचंच माहिती. स्वयंपाक झाला, त्याची दारू पिणं झालं, सगळे गोल करून बसले, जेवण केलं सगळ्यांनी भरभरून. याला तर सुचे ना काही, अर्धोन मिलित नेत्र आहेत, कारण एवढी ती दारू चढलेली आहे. त्याला आनंद आहे. हा, आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला कारणच लागतं. आज काय खूप आनंद आहे, आज काय फार दुःख आहे, आज काय चिंता आहे, आज काय काळजी, आज काय विवंचन. दारू प्यायची हे महत्वाचं असतं. पिणाऱ्या व्यक्तीला कारण लागतं, फक्त कोणतंही चालतं. तर त्याप्रमाणे त्याला सुचे ना काही. एक तर भरपूर दारू प्यायला, त्याच्यानंतर जेवण झालं आणि मग तो खाटेवर पडला. तो जसा खाटेवर पडला तसं त्या 5 जणींनी मिळून काय केलं, त्याचे हे दोन्ही हात जे आहे ते असे ताणले आणि खाटेला बांधून दिले. दोन्ही पाय असे फाकवले आणि खाटेला बांधून दिले. अंगावर एक चिंधी पण ठेवली नाही. त्याला पूर्ण नग्न केलं. त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले आणि मग पटकन एक ओरडली, अगं जा ना लवकर, घेऊन येते. म्हणून स्वयंपाक घरात ती गेली. जेवढे चाकू सुरे सापडले ते सगळे घेतले. प्रत्येकीच्या हातामध्ये सपासप सपासप वार करताय. अक्षरशः रक्ताचं थारोळ खाली साचलंय. सगळ्या बाजूनी फाडून टाकलंय. तडफड 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 चालली आहे, पण प्राण जात नाहीये. पापात्माय मंडळी, लवकर प्राण जात नाही. तेवढ्यात एक म्हणाली, अगं जा पटकन त्या चुलीतला विस्तव घेऊन ये. चुलीतला विस्तव आणला अख्ख्या शरीरावर. त्याला जसा फाडला त्याच्यावर विस्तव ठेवला. त्याला आ करायला लावला, तोंडात विस्तव घातला. तडफडून तडफडून धुंदुकारी मेला. या सगळ्या वेश्यांनी फार महत्वाचं काम केलं. त्यांना माहिती होतं की राजाकडे चोरी झाली म्हटल्यानंतर शिपाई घर तपासतील आणि आपण हे चोरलेल्या धनामधून एक अंगठी जरी सापडली, आपल्या सगळ्यांना फाशीला जायला लागेल. त्यापेक्षा यालाच मारून टाकू आणि हे सगळं धन घेऊन आपण हे नगर सोडून दुसरीकडे निघून जाऊ, प्रश्न मिटला. हा विचार. धुंदुकारी तडफडून मेला. त्या 5 जणी त्याला सोडून निघून गेल्या. या 5 वेश्या नाही मंडळी, ही 5 तत्व आहे. ही 5 तत्व आहे. कोणती 5 तत्व आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ही 5 तत्व आहेत मंडळी. पहा, जंगलामध्ये एखादा हरिण पकडायचं झालं तर इतकं सोपं नाही. हरिण खरं तर चालत नाही, ते धावत नाही, पळत नाही, तर ते उडतच असतं. असं इकडनं तिकडे तिकडनं तिकडे असं उड्या मारत मारत जातं. त्याला पकडणं फार अवघड. पण शिकारी लोकांना माहिती आहे, हरणाच्या कानावर शब्द पडला, ध्वनी पडला की हरिण एकदम आहे तिथे थपकून बघायला लागतो इकडे तिकडे आणि जाळ्यात सापडतो आणि मरतो. म्हणजे शब्दाने कोण गेला? हरिण गेला. आता आला स्पर्श. जंगली हत्तींना पकडणं फार अवघड. ज्यांना मोठमोठे सुळे असतात ना, असे त्यांना पकडणं भयंकर अवघड असतं. हे शिकारी लोक काय करतात, एक हत्तीन तयार करतात, शिकवलेली बरं का. आणि ती हत्तीन जी आहे जंगलामध्ये हत्तींच्या कळपामध्ये सोडून देतात. आता त्या हत्तींच्या कळपामध्ये ती गेली की ती त्या सगळ्यांमध्ये राहते, थांबते. एखादा हत्ती तिच्यावर मुग्ध होतो, हो, आणि त्या हत्तीचा जीव जडतो त्या हत्तीणीवर. त्या हत्तीला तिला स्पर्श करायचा असतो
आणि म्हणून तो तिच्या जवळ यायला लागतो. ती हत्तीने शिकवलेली असते, ती कळपातून बाहेर येते, तो हत्ती पण तिच्या मागे मागे येतो. मग ते जंगलात पुढे निघून जातात, ती हत्तीन पुढे, तो हत्ती तिच्या मागे लागतो. पळता 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 त्या हत्तीनीला शिकवल्याप्रमाणे एका ठिकाणी एक खूप मोठा खड्डा खणलेला असतो, वरतून सगळे पानं टाकलेले असतात. ती पटकन बाजूला होते, तिथून हत्ती पळत येतो, त्या खड्ड्यात पडतो, सापडतो, मरतो. शब्दाने हरिण गेला, स्पर्शाने हत्ती गेला. आता आहे रूप. रूप पूर्वी आपल्या घराघरांमध्ये लाईट जायचे, बरं, आताही जातात की नाही माहीत नाही, लोड शेडिंग म्हणतो आपण त्याला. आजकाल अर्थात अनेकांच्या घरी इन्व्हर्टर आहे, कोणाकडे सोलर आहे, त्याच्यामुळे आता लाईट जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पूर्वी काय व्हायचे, रॉकेलचे दिवे लागायचे, बरं का, तेला तुपाचे दिवे नाही लागायचे, पण रॉकेलचे मात्र लागायचे. त्यानंतर मग मेणबत्त्या आल्या. सोपं काम असतं मेणबत्ती लावणं. तुम्ही मेणबत्ती लावा अंधारामध्ये आणि थोडा 1-5 मिनटं त्याच्याकडे बघा. त्या मेणबत्तीच्या ज्योतीजवळ जे आहे 2-3 कीटक असे करत असतात. ते कीटक जे आहे त्या ज्योतीच्या रूपावर भाळले, बरं, आणि त्या ज्योतीवर असं सारखं येता येता अचानकपणे ज्योतीमध्येच ते विलीन होऊन जातात, मरतात. शब्दाने हरिण, स्पर्शाने हत्ती, रूपाने कीटक गेला. आता रस पहा. एखादा मासेमारी करणारा व्यक्ती असतो, त्याच्याकडे तो गळ असतो, बरं का. तो गळ कसा असतो ते सांगतो. त्या गळाला अशी तार लावलेली असते, अशी आकड्यासारखी, आणि त्या आकड्याला पुढे कणकेची गोळी लावलेली असते, बरं का. कणिक अशी गोळी करून चिकटवलेली असते. किंवा काही वेळेला गांडूळ असतं, गांडूळ ते 2 तुकडे करतात आणि ते त्याच्यात खोसतात, गांडुळाचा तो तुकडा, आणि तो पाण्यामध्ये ते टाकतो. आता तो मासा येतो, त्याला ते खायचं असतं, म्हणजे एक तर ते गांडूळ खायचं असतं किंवा त्या कणकेचे कण खायचे असतात. तो जसा आ करतो, जसं ते खायला जातो, तो आकडा त्याच्या याच्यात बसतो, बरोबर. आता तो आकडा जसा इथे बसला की याला जड लागतं, मग त्याच्या लक्षात येतं की मासा पकडला गेला, आणि तो पटकन बाहेर काढतो. आता एकाच जागी बसून तो 50 मासे पकडतो. म्हणजे पहिला मासा गेला, तो दुसऱ्याने शहाणा व्हायचं ना, की अरे त्याने जीव गमावलाय बा, तर आपण जायला नको, पण दुसराही येतो, तो जात नाही, तिसराही येतो. रसानी मासा गेला मंडळी. आता राहिला गंध. गंध पहा, आपल्याकडे 2 प्रकारचे कमळ असतात. एक सूर्याप्रमाणे, म्हणजे उदयाला ते उमलतात आणि अस्ताच्या वेळेला ते मिटतात. कमळ जे असतं ना, ते सूर्योदयाला उमलायला लागतात आणि सूर्यास्ताच्या वेळेला ते मिटतात. दुसऱ्या प्रकारचे जे कमळ असतात ते सूर्यास्ताला उमलतात आणि सूर्योदयाला मिटतात. पण शक्यतो सूर्योदयाला उमलणारे कमळ आपल्याकडे जास्ती आपल्याला पाहायला मिळतात. भुंगा असतो ना, भुंगा, भ्रमर, तो भुंगा इतका मोठा विशेष की एवढी जाड लाकडाची फळी सुद्धा तो पोखरून जाऊ शकतो, एवढी त्याच्यात शक्ती आहे. पण तोच भुंगा जेव्हा कमळामध्ये जाऊन बसतो ना, त्या सुगंधाने वेडा होऊन जातो. संध्याकाळ व्हायची वेळ येते, त्याचे मित्र म्हणता, हे चल दरवाजे बंद होतील आता, म्हणजे त्या पाकळ्या बंद होतील. तो म्हणतो ना, एक थोडा अजून 5 मिनिटं, जरा वेळ बसू दे करता करता आपोआप कमळाच्या सगळ्या पाकळ्या मिटल्या जातात आणि भ्रमर जो आहे तो आतमध्ये गुदमरून मरून जातो. म्हणजे शब्दाने हरिण गेला, स्पर्शाने हत्ती गेला, रूपाने कीटक गेला, रसाने मासा गेला आणि गंधाने कोण गेला तर भ्रमर गेला. रात्रीर भविष्यती गमिष्यती सुप्रभात. माद्य शंकराचार्यांनी म्हटलंय की अरे एक तत्वामुळे ही मंडळी जर आपला जीव गमावू शकतात, तर मनुष्याला तर ही 5ही तत्व आहेत आजूबाजूला. आपण तर किती विचार केला पाहिजे जीवन जगत असताना, आपण कुठे वाहवत चाललोय मंडळी. विचार करा तुम्ही. मी आजकाल ऐकतो, मला मोठं आश्चर्य वाटतं, साधी मिसळपाव खायला सुद्धा लोक 20-20 किलोमीटर लांब जातात. का तर म्हणे नाही, इथे फार भारी मिळते. अरे ते मिसळची चटक कोणाला लागली? जिभेला. बरं, जीभ आहे 50 ग्रॅमची, ती 80 किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन फिरती. काय कमाल आहे बघा, आहे की नाही? म्हणजे 50 ग्रॅमची तुमची जीभ तुमच्या 80 किलो वजनाच्या, 70 किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन फिरते ना. आपणही मूर्खासारखं फिरतोय. आमच्या घरी काय होतं, आमचे वडील असेपर्यंत, आता तर आमचे तीर्थरूप आमचे काकाश्री आणि काकू पण आज इथे आलेले आहेत. म्हणजे माझ्यासाठी तर ते भाग्याची गोष्ट आहे खरं तर. म्हणजे पहिल्यांदाच मला असं वाटतं ते माझ्या कथेला हजर असतील. त्यांनी आता रोज यावं अशी पण माझ्याकडून मी त्यांना विनंती करेल. आता पाहू.
ते आमच्या काकूंना हाताला जरा लागलंय, प्लास्टर होतं मध्यंतरी, तरी ते आज आल्यात, मला आनंद वाटला. तर आमचे वडील जे आहे त्यांची जेवणाची पद्धत अशी की मिठापासून बासुंदीपर्यंत ताटात मध्यातच वाढायचं, एकावर दुसरं दुसऱ्यावर. म्हणजे मीठ, चटणी, लोणचं, कोशिंबीर, पापडपासून ते वरण, भात, भाजी, बासुंदी, सगळं असं सगळं एकत्र घ्यायचं, मग ते कालवायचं आणि मग ते खायचं. हो, आम्ही त्यांना म्हणायचो, अहो दादा, 4 ठिकाणी कोणी गेलं तर मग लोक नावं ठेवतील असं. हिला चव कळू देऊ नका. एकदा का तिला चटक लागली की ती तुम्हाला बरोबर फिरवते, त्याच्यामुळे तिला चटक लागू देऊ नका. आपल्याला 6 प्रकारचे रस महत्वाचे आहेत प्रत्येकाच्या शरीरासाठी: गोड, कडू, तिखट, आंबट, खारट, तुरट. बरोबर, हे 6 प्रकारचे रस प्रत्येकाला गरजेचे आहेत. पण आपलं जे जेवण असतं ना, ते एक तर एकच रसावर जास्त असतं. हो, आज काय गुलाबजाम, बस त्याच्यावरच जोर, की विचारूच नका. किती खावं, काय आहे की नाही, किती पण खायचं, फुकट मिळालं म्हणून खायचं का? आज काय तर्री तर तर्रीच, होऊनच जाऊ द्या. आज पार घशाशी येईपर्यंत खातात. अरे 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 अरे, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण किती जेवावं. शरीरशास्त्राप्रमाणे असं म्हटलंय, पोटामध्ये जेवढी जागा असते ना, त्या जागेच्या 25% अन्न पाहिजे, 50% पाणी पाहिजे आणि 25% जागा मोकळी पाहिजे. हे कधी पण लक्षात ठेवा. आपण तर एकदा जर कुठे मिळतंय म्हटल्यानंतर, पंक्तीत बसलोय, आग्रहाचं चाललंय म्हटल्यानंतर फार घशाशी गळ्याशी येईपर्यंत खातच बसतो. अरे किती, अगदी श्वास घ्यायला त्रास होतो इथपर्यंत खावं, कधी देतोय म्हणून खावं, असं करू नका. अन्न सुद्धा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणातच घेतलं पाहिजे. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, अरे लक्षात ठेव बरं, छातीच्या पुढे पोट आलं की समजायचं व्याधींची सुरुवात झाली. आणि मला हा शब्द आता 55 पार झाले तरी सारखा आठवतो. नाही, गुरुजी बोलले होते, छातीच्या पुढे पोट नाही आलं पाहिजे. त्याच्यामुळे शक्यतो काही गोष्टी आपण पाळाव्या. खानपानाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता विचार करा, 40 वर्षापेक्षा जास्त मी याज्ञिकी करतोय. किती पंक्ती मी केल्या असतील की नाही, पण नाही, माझं प्रमाण ठरलंय एवढं म्हणजे एवढंच. आता उलट डॉक्टरांनी नियम, नाही तर गोड मी भरपूर खायचो, अजूनही खात नाही असं नाही, अजूनही जेवणात घरी असो बाहेर असो गोड पाहिजेलच, पण आता प्रमाणात झालंय. आता ताव मारणी प्रकार राहिला नाही. तर त्याप्रमाणे झालं असं की धुंदुकारी गेला. आता ते घर म्हणजे काय झालं, भूत बंगला. बरोबर की नाही? घरातली गृहिणी घराच्या दाराच्या समोरच्या विहिरीमध्ये जीव दिलेला, नंतर घरातला मुख्य व्यक्ती आत्मदेव ब्राह्मण घर सोडून निघून गेलेला, त्याचा तिकडे जंगलातच अरण्यामध्येच मृत्यू झालेला. आणि जो घरातला करता धरता होता, जो धुंदुकारी, त्याचा तर त्याच्या घरातच 5-5 जणींनी मिळून खून केलेला. याला म्हणायचं अपमृत्यू. म्हणून आपल्याकडे अपमृत्यू, अकाल मृत्यू, अघोर मृत्यू अशा पद्धतीचे जेव्हा मृत्यू होतात तेव्हा समजायचं की त्याच्या पुढच्या वंशजांना त्याचा त्रास होतो. मग ज्योतिषी लोक पत्रिका बघून सांगतात, तुम्हाला पितृदोष आहे बरं का. हे म्हणजे काय, की आपल्याच घराण्यातल्या कुठल्या तरी व्यक्तीचा अपमृत्यू झालेला आहे. बरं, अपमृत्यू याचे प्रकार 96 दिलेले शास्त्राने. 96 म्हणजे निश्चितपणे या प्रकारामध्ये काहीतरी घडलेलं असतं, पण त्याचं निरसन न केल्यामुळे मात्र तो पुढच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात घ्या. आता झालं असं की गोकर्णाचं शिक्षण पार झालंय. गोकर्ण आता भारत परिक्रमेला निघालेला आहे आणि परिक्रमा करत असताना त्याच्या असं लक्षात आलं, अरे आपण तर आपल्या गावातच आलोय, चला आजची रात्र आपण आपल्या घरी थांबू. अर्थात त्याला हे माहिती आहे की घरी आता कोणी राहत नाहीये, ना माता आहे, ना पिता आहे, ना भ्राता आहे, कोणीच नाहीये. पण घरी कोणी नाही तरी सुद्धा तिथे काही कुलूप नाही किंवा दुसरं कोणी राहत नाही. त्याच्यामुळे गोकर्ण त्या दिवशी तिथे आला संध्याकाळचा. आता एकच रात्र मुक्काम करायची म्हणून त्यांनी काय केलं, हॉलमधले जाळे जुळे काढून टाकले. मुक्कामच करायचंय, बाकीचं काही राहायचं तर नव्हतंच. नाही तरी तेवढी त्यांनी तेवढ्यापुरती व्यवस्था केली आणि रात्री तो निवासाला राहिला. रात्री निवासाला राहिला. अचानकपणे किंचाळण्याचा रात्रीतून आवाज आला. मध्येच विकट हास्य, राक्षसी हास्य, मध्येच रडण्याचा आवाज, विविध प्रकारचे आवाज यायला लागले. हा घाबरून गेला. घाबरून गेल्यानंतर त्याने आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि समोरच्या भिंतीवर टाकलं. कोण आहे, समोर या. आणि एकदम रडण्याचा आवाज, दादा दादा दादा, मला वाचव रे, मला वाचव.
कोण रे? दादा मी तुझा भाऊ. माझा भाऊ धुंदुकारी? हो दादा मी तो धुंदुकारी. अरे तू कुठे आहे? दादा मी पिशाच्य योनीत आहे, पिशाच्य योनीत. भयंकर यातना आहे दादा, मला या यातनेतून सोडवा दादा, सोडवा. असं? अरे पिशाच्य योनीत तू गेलात कसा? मी आत्ताच गयेला जाऊन आलो. गयेला जाऊन मी तुमच्या सगळ्यांचं श्राद्ध करून आलोय. आणि गयेला एकदा जाऊन श्राद्ध करून आलो की त्यानंतर असं म्हणतात की घरी श्राद्ध करण्याची गरज नाही, त्यांना तात्काळ मुक्ती सांगितलेली आहे. आता आपल्याकडे एक नाही दोन दोन गया आहे बरं का. एक जी पितृगया आहे ती बिहारमध्ये पाटण्याच्या जवळ आहे, त्याला म्हणतो आपण पितृगया. आणि एक मातृगया आहे ती सौराष्ट्रामध्ये मेहसाणा नावाचं शहर आहे तिथे आहे, अहमदाबादपासून पुढे, त्याला आपण मातृगया असं म्हणतो. हे दोन्ही स्थानं कसे निर्माण झाले, वेळेची कमतरता असल्यामुळे, नाही तर याच्यावर मी भरपूर बोलतो की गयासूर हा दैत्य कसा होता, हां त्याच्या पाठीवर 100 वर्ष ब्रह्मदेवांनी कसा यज्ञ केला आणि तरी तो मेला नाही, उठून बसला. तेव्हा महाविष्णूंनी सांगितलं गया हां आता उठायचं नाही, इथेच पडून राहायचं. तेव्हा गयासुराने 2 गोष्टी मागून घेतल्यात. म्हणे प्रभू ज्या माझ्या पाठीवर एवढा यज्ञ झाला तिथे तुमचे चरण पडले पाहिजे. प्रभूंनी होकार दिला. दुसरी गोष्ट प्रभू त्या तुमच्या चरणावर जे कोणी आपल्या वाडवडिलांचे पिंड देतील त्यांना तात्काळ मुक्ती मिळाली पाहिजे. प्रभूंनी दोन्ही गोष्टी मान्य केल्या. तुम्ही जर गयेला गेले तर त्या ओऱ्यांमध्ये श्राद्ध पिंडदान करता आणि ते पिंड घ्यायचे पत्रावळीमध्ये मंदिरात जायचं. मंदिरात तुम्ही गेले की तिथे मूर्ती नाही आहे, तिथे अशी एक शिळा आहे. त्या शिळेवर मध्यात तुम्ही दूध टाकलं की असे पाऊल दिसतं पूर्ण, ते विष्णू चरण आहे, विष्णूंचे चरण आहे बरं मंडळी. तर तिथे तुम्ही तुमच्या वाडवडिलांचे जे पिंडदान केलेले असतं ते पिंडे तिथे द्यायचे असतात. आणि मग तिथे जे ब्राह्मण बसलेले असतात, ब्राह्मण म्हणजे तिथले अधिकारी आहेत, तर ते म्हणतात की तुम्हारे पितर स्वर्ग भयो. काय म्हणतात? तुम्हारे पितर स्वर्ग भयो. हे ज्या वेळेला तो एक वाक्य बोलेल तेव्हाच तुमच्या पितरांना मुक्ती मिळते. तो एक वाक्य बोलण्यासाठी 50 रुपयापासून 5,000 रुपये जे सांगेल ते तुम्हाला द्यावे लागतात. मग त्यांना तो अधिकार का बरं? तर ब्रह्मदेवांच्या बरोबर जे 16 ब्राह्मण यज्ञ करायला होते त्याच पद्धतीने ते सगळे ब्राह्मण आत्तापर्यंत आहे, त्यांच्याच घराण्यातले. जसे आपण म्हणतो ना वंशावळ, तसे ते आहे, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. म्हणून तर सांगण्याचा उद्देश असा की गोकर्णाने सांगितलं की बाबा रे मी तर गयेला जाऊन माता पिता भ्राता तिघांचे श्राद्ध करून आलेलो आहे, पिंड प्रदान करून आलेलो आहे, तरी तुला सद्गती कशी नाही मिळाली? तेव्हा हा काय म्हणतोय माहिती आहे धुंदुकारी? दादा गया श्राद्ध शते नापी. काय म्हणे? गयेला जाऊन श्राद्ध करणं एकदा नाही दोनदा नाही 100 वेळेला जरी गयेला जाऊन श्राद्ध केलं शते नापी तरी मला मुक्ती मिळणार नाही. पापाचा सागर याव, पापाचे डोंगरच्या डोंगर झालेत, माता पित्यांची हत्या झाली माझ्यामुळे असं समजा. म्हणजे ज्याच्याकडून माता पित्यांची हत्या झाली किती पाप म्हणावी याला. आणि काय नाही केलं, जे जे वाईट आहे, जे जे व्यसन आहे ते सगळं काही मी केलेलं आहे, त्याच्यामुळे असं गयेला जाऊन श्राद्ध करून मला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही काहीतरी दुसरा उपाय करा पण मला मुक्ती मिळवून द्या. भयंकर यातना या पिशाच्य योनीमध्ये. गोकर्णाने सांगितलं शांत बैस, रात्री झोपू दे मला, आता सकाळी सांगतो मी काय करायचं ते. म्हणून रात्री झोपले. आता सकाळी उठले, पहाटेच्या वेळेला तुंगभद्रा नदीवर गेले स्नानाला. कोण? गोकर्ण. स्नान केलं आणि तिथे संध्येला बसले. सूर्याला अर्घ्य देताना एकदम विचार आला की जेव्हापासून मला कळतंय तोपर्यंत तेव्हापासून मी सूर्यनारायण भगवंताची उपासना करतोय. मग त्यांनीच मला मार्ग दाखवला पाहिजे की माझ्या भावाला मुक्ती कशी मिळवता येईल. आणि मग सूर्यनारायणाला विनंती केली की प्रभू तुम्हीच यातनं मार्ग सांगा. तेव्हा सूर्यनारायण भगवंतांनी सांगितलंय भागवत सप्ताहं कुरु, भागवताचा सप्ताह कर. सप्ताह का सप्ताह कर? का भागवत एवढं छोटं आहे का 7च दिवसात पूर्ण होईल? छे छे छे, मुळीच नाही. आत्ता मागचीच कथा आमची घोटीला झाली, 12 दिवस कमी पडले आम्हाला. शेवटी हा म्हणायला लागला की गुरुजी त्यांना सांगू का महिनाभर चालू द्या बघ कथा, कारण मला खूप मनमोकळं बोलायचं असतं, भरपूर बोलायचं असतं.
त्याच्यामुळे असं काही जरुरीचं नाही की 7च दिवस, पण तरी सुद्धा सूर्यनारायण भगवंतांनी सप्ताहच का सांगितला नीट ऐका. प्रत्येकाचा एक दिवस आहे की नाही ठरलेला जाण्याचा, आहे की नाही. कोणी सोमवारी जातील तर कोणी बुधवारी जातील, कोणी गुरुवारी तर कोणी शनिवारी जातील. असं कधी होईल का की गुरुजी नाही 7ही वारांपैकी मी मरायला नको, मला 8वाच वार पाहिजे, असं कधी होईल का? नाही. कोणत्या तरी एका वारी आपल्याला प्रत्येकाला जाणं आहे. मग आपल्या जीवनातले, आपल्या आयुष्यातले हे 7ही वार आपण शुद्ध करून घ्यावे की ज्या योगे कोणत्याही वारी जरी मृत्यू आला तरी आपल्या सगळ्यांना मुक्ती प्राप्त होईल. म्हणून सप्ताहं कुरु, तेव्हापासून ती परंपरा आहे की सप्ताह, हे लक्षात घ्या. याप्रमाणे झालं असं की मग जेव्हा कळालं की सप्ताह करायचा आहे, मग आता एकट्या दुकट्याचं काम नाही, म्हणून गोकर्णनी काय केलं की गावातल्या ज्येष्ठांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की म्हणे आपल्याला गावामध्ये श्रीमद भागवत कथा करायची. आता भागवत कथा म्हटल्यानंतर सगळ्यांना मोठा आनंद. म्हणे मग कथा कोण करेल, कोण सांगेल? म्हणे मी स्वतः कथा सांगणार. वा वा वा, मग तर अजूनच आनंद आहे. झालं, सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन सुंदरपणे भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. व्यास गादीवर स्वतः गोकर्ण महाराज बसले. तेवढ्यात भाऊ जवळ आला. म्हणजे कोण? धुंदुकारी. म्हणे दादा मी कुठे बसू? अरे हां, तू कुठे बसशील? बरं तो दिसत कोणालाच नाही, कारण वायुरूपात आहे. बरोबर, धुंदुकारी कसा आहे? वायुरूपात आहे, त्याच्यामुळे दिसत नाही. बरं, आवाज फक्त गोकर्णाला येतोय त्याचा, बाकी कोणाला आवाजही येत नाही. त्याच्यामुळे तो काय म्हणे की दादा मी कुठे बसू? एवढे सगळे हजारो लोक बसले, मी कुठे बसू? अरे हां, तुझी बसण्याची व्यवस्था. तेवढ्यात त्या स्टेजवर एका बाजूला बांबू ठेवलेला. बांबू माहिती आहे ना, मध्ये मध्ये गाठी असतात एवढ्या एवढ्या अंतरावर, असा बांबू होता तिथे उभा करून ठेवलेला. एक काम कर म्हणे, या बांबूत बस म्हणे, तू इथे बसून भागवत कथा श्रवण कर. म्हणे वा वा वा, काही हरकत नाही दादा, तिथे बसतो. म्हणून तो धुंदुकारी जो आहे तो बांबूत जाऊन बसला आणि भागवत कथेला सुरुवात झाली. पहिला दिवस झाला की पहिली गाठ फुटायची बांबूची, दुसरा दिवस दुसरी गाठ फुटायची, तिसरा दिवस तिसरी गाठ फुटायची. 7 दिवसाची कथा झाली. 7वी गाठ फुटली आणि ताडकन बांबू असा झाला आणि एक दिव्य शरीरधारी व्यक्ती त्या बांबूतून बाहेर पडला. त्यांनी दंडवत केलं व्यास गादीला प्रदक्षिणा केली. बंधू, तुमच्यामुळे आज मला हे स्वरूप प्राप्त झालं. कोण रे तू? अहो मला विसरले. अहो मी भाऊ, माझ्यासाठी तर कथा केली तुम्ही. अरे धुंदुकारी का तू? बर बोल, मग काय म्हणतो? हरि कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि कथा सुनाने वाले, प्रभु कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. बैठे हैं तन में, हम भूल रहे थे बन में, बल खो बैठे हैं तन में. ओ राह बताने वाले, ओ राह बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम का ग्वाला। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। अमृत पान ओ अमृत दान दिलाया, ओ अमृत दान दिलाया। तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता हा धुंदुकारी म्हणाला की दादा केवळ तुमच्यामुळेच मला हे दिव्य शरीर प्राप्त झाले। गोकर्णाला मोठा आनंद वाटला की चला आपण सांगितलेल्या भागवत कथेचा एवढा मोठा प्रभाव पडला। एवढं बोलत नाही तेवढ्यात विमान समोर हजर झाला। कमाल आहे, विमान हजर झालं आणि 2 विष्णू पार्षद आले। विष्णूंचे जे दूत असतात ना त्यांनाही 4च हात असतात बरं का। त्यांच्याही हातात शंख चक्र गदा पद्म असंच असतं, ठरलेलंच आहे ते। त्याच्यामुळे 2 विष्णू पार्षद आले। आले त्यांनी विचारलं इथे धुंदुकारी कोण आहे? तो म्हणे मी आहे। म्हणे चला। म्हणे कुठे? विमान आलंय तुमच्यासाठी, वैकुंठात घेऊन जायचंय तुम्हाला। हा म्हणे दादा येऊ का मी आता? म्हणून जायला लागला। तेवढ्यात गोकर्णाने सांगितलं थांबा जरा, का देवाच्या तिथेही पार्सलिटी की काय? नाही म्हणे का बरं? मग त्याला एकट्याला कसं काय वैकुंठात घेऊन चालले? नाही म्हणे त्यांनी भागवत कथा ऐकली। बरं, मग एवढे 1000 लोक काय ऐकत नव्हते का? नाही, कथा ऐकण्याची पण पद्धत आहे। यांनी कानात प्राण आणून अक्षर नाक्षर शब्द न शब्द आपल्या कानामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवलंय। हा, म्हणून याचं महत्त्व जास्त आहे। म्हणून कथा श्रवणाचे काही प्रकार सांगितले। पहिला जो श्रोता आहे त्याला म्हणायचं चातक श्रोता। चातक श्रोता हा चातक श्रोता जो असतो ना, चातक पक्षाबद्दलची महती तुम्हाला माहिती आहे का? ऐका, ती महती अशी असते की जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेला स्वाती नक्षत्रात जो पाऊस पडतो, त्या स्वाती नक्षत्रात पाऊस पडलेल्या त्या पावसाचा एक थेंब त्याला चोचीत हवा असतो। कोणाला? चातक पक्षाला। म्हणून तो झाडाच्या उंचावर अशी चोच आ करून असतो। पण फक्त स्वाती नक्षत्रातल्याच पावसाचं पाणी घेतो बरं, हो, इतर घेणार नाही। असे काही श्रोते असतात ज्यांना आम्ही चातक श्रोता असं म्हणतो। लक्षात आलं? दुसरे श्रोते प्रकार असतात त्याला आम्ही म्हणतो हंस श्रोता। हंसाची विशेषता माहिती आहे ना? निरक्षीर विवेकाः असं म्हटलं जातं। त्या हंसाला तुम्ही दूध पाणी एकत्र करून दिलं की त्यातलं फक्त दूधच पितो, पाणी सोडून देतो। ही कला या जगामध्ये फक्त एकालाच अवगत आहे, भगवंतानी दिलेली, तो म्हणजे हंस। काही जे श्रोते असतात ते हंसाप्रमाणे असतात, जे मुद्द्याचं आहे तेवढं घेतात, बाकीचं सोडून द्या। तिसरा एक श्रोता असतो त्याला म्हणायचं शुक श्रोता। शुक म्हणजे पोपाट। त्याला भगरे गुरुजींची कथा असो का कोणाची असो, त्याला त्या कथेपेक्षा राजकुमारजी पवार सर काय गातात ते काय वाजवतात की नाचायला सुरुवात। हो, त्याला कथेपेक्षा सुद्धा कशात आनंद जास्त आहे तर नृत्य गायनामध्ये जास्त आनंद मिळतो। त्याला आम्ही म्हणतो हा शुक श्रोता आहे। पुढचा अजून एक श्रोता असतो त्याला म्हणतात वृषभ श्रोता। वृषभ म्हणजे काय? बैल। त्याला तुम्ही ओलं गवत द्या, नाही तर कोरडा चारा टाका, ढेप टाका, बिचारा जे द्याल ते सगळं काही खाऊन जातं। असे श्रोते असतात त्याला म्हणायचं वृषभ श्रोता। आता या 4 प्रकारच्या श्रोत्यांमधून आपण कोणता श्रोता आहे ते आपण समजून घ्या। लक्षात आलं? एकदा काय झालं की अकबर बादशाहकडे एक महान कलाकार व्यक्ती आला। तो आल्यानंतर त्याने असं सांगितलं की जहापना, मी 20 वर्ष खपून राबून झटून माझी सगळी कला एका मूर्तीमध्ये तयार केलेली आहे आणि ती मूर्ती मी आज तुमच्या समोर आणलेली आहे। ती मूर्ती तुम्ही विकत घ्यावी अशी माझी इच्छा आहे। तेव्हा बादशाहने सांगितलं अरे वा 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 वा, दाखव तुझं काय काय बनवलंय ते। त्यावेळेला त्यांनी एक सारख्या 3 मूर्त्या समोर ठेवल्या। वा वा वा, केवढ्याला रे म्हणे या सगळ्या? म्हणे या पहिल्या मूर्तीची किंमत 1 लाख रुपये। बरं. दुसऱ्या मूर्तीची किंमत 2 लाख रुपये। बरं. तिसऱ्या मूर्तीची किंमत 3 लाख रुपये। बरं.
आता मूर्त्या सगळ्या एकसारख्या, म्हणजे 1 ग्रॅम सुद्धा कमी नाही अधिक नाही, म्हणजे वस्तुमान आकारमान सगळे एकसारखं, तरी सुद्धा मूर्त्यांच्या किमतीमध्ये बदल का? तो म्हणे ते तुम्ही शोधून घ्यायचं. मी पैसे घेईल ते 1 लाख 2 लाख 3 लाख असेच घेईल, पण बादशाह म्हणे पण ते का, ते तुम्ही शोधायचं ना, की का बरं मी कमी जास्त पैसे घेतोय ते. आणि योगायोगाने अशी चर्चा चाललेली असताना अचानक बिरबलचं आगमन झालं. बादशाह म्हणे बरं झालं बाबा तू आला, इकडे ये. काय झालं? म्हणे हा कलाकार आहे, 20 वर्ष खपून त्यांनी ह्या 3 मूर्त्या तयार केल्या आहेत, आणि तो म्हणतो एकीची किंमत 1 लाख 2 लाख आणि 3 लाख, तर हे कसं शक्य आहे? बिरबल म्हणे थांबा मी बघतो जरा. म्हणून बिरबल त्या मूर्तीजवळ आला, अगदी बारीक निरीक्षण केलं त्या मूर्तीचं. तेव्हा बिरबलाच्या असं लक्षात आलं की त्या मूर्तीच्या कानाला एक बारीकसं होल आहे. त्यावेळेला काय केलं बिरबलाने, की एक बारीक तार घेतली आणि ती तार त्या कानामध्ये टाकली, त्या होलमध्ये. बरं का, ती जशी तार टाकली ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. अच्छा बरं, काय किंमत आहे याची? 1 लाख रुपये. ठीक आहे. दुसऱ्या मूर्तीचं अवलोकन केलं, निरीक्षण केलं, त्याही मूर्तीला कानाला होल आहे, छिद्र आहे, आणि त्या छिद्रामध्ये ज्या वेळेला पुन्हा तार टाकली ती तार तोंडातून बाहेर आलं त्या मूर्तीच्या. बिरबलाने विचारलं याची काय किंमत आहे? म्हणे 2 लाख रुपये. अगदी बरोबर. आता तिसऱ्या मूर्तीचं अवलोकन केलं, त्याही मूर्तीला कानाला होल आहे, त्याच्यात पुन्हा एक तार टाकली, तर ती तार जी आहे ती पोटात जाऊन बसली, ती काही बाहेर आली नाही. याची किंमत काय? म्हणे 3 लाख रुपये. अगदी बरोबर. म्हणे जहापना बादशाह, हे श्रोत्यांचे प्रकार आहे. हा कनिष्ठ श्रोता, या कानाने ऐकणारा आणि दुसऱ्या कानाने सोडून देणारा, हा कनिष्ठ श्रोता. हा दुसरा मध्यम श्रोता, जेवढा ऐकतो त्याच्यापेक्षा जास्त बोलून घालवतो, हा मध्यम श्रोता. आणि तिसरा श्रोता जो आहे, कानाने ऐकतो, त्याचं चिंतन मनन निधिध्यासन करून आपल्या हृदयात साठवून ठेवतो, तो उत्तम श्रोता, तो 3 लाख रुपयाचा. अशा पद्धतीने ते श्रोत्यांचे प्रकार आहे. त्याप्रमाणे आपल्याला ह्या भागवतामध्ये कोणता श्रोता व्हायचा आहे हे आपण ठरवायचं आहे, हे लक्षात घ्या. मग असं विचारलं की का हो, भागवत कथा केव्हा करावी? बरोबर. मग असं सांगितलंय की मोक्ष सूचक 6 महिने, 6 महिने मोक्ष सूचक, की ज्यांच्या घराण्यामध्ये काहीतरी अपमृत्यूच्या घटना घडलेल्या असतील आणि त्या निमित्ताने म्हणून जर भागवत कथा करत असतील तर त्यांनी मोक्ष सूचक असलेल्या 6 महिन्यामध्ये भागवत कथा करावी. हे 6 महिने कोणते? आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष, हे ते 6 महिने, ज्याला म्हणायचं मोक्ष सूचक महिने. लक्षात आलं? पण त्याच्या खाली अशी टीप आहे की दिनानाम नियमो नास्ती. भगवत कथा श्रवण करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, भजन पूजन करण्यासाठी कधी कुठला मुहूर्त बघण्याची देखील गरज नाही. गरज काय? भगवंताचं नामस्मरण करायला कसले आले मुहूर्त? पण विशिष्ट कामना परत्वे जर तुम्हाला भागवत कथा करायची असेल तर ती या महिन्यामध्ये करावी. अशा पद्धतीने भागवताचं सगळं महात्म्य सांगितलं. आता सगळ्या मंडळींना मोठं आश्चर्य वाटलं की एकाच भागवत कथेमध्ये धुंदुकारीला मुक्ती मिळाली, आणि म्हणून पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये भागवत कथा करावी, आम्हा सगळ्यांसाठी एक मोठं विमान येईल असा विचार सगळ्या गावकऱ्यांनी केला आणि पुढची कथा झाली. मला सांगा, खरंच असं झालं की 31 तारखेला भागवत कथेची समाप्ती झाली आणि समोर विमान आलं? अर्थात इथे विमान येणार नाही, आलं. आणि त्या विष्णू पार्षदांनी सांगितलं, भगरे गुरुजींची कथा तुम्ही इतकी छान श्रवण केली, तुम्हाला सगळ्यांना आता वैकुंठात जायचं आहे, विमान आलंय, चला जाऊ का आपण? अहो फक्त म्हणतोय, तो उचलेल तर बरं होईल, तो नील तर बरं होईल, जायचं कोणालाच नाहीये. अहो इच्छा फार आहे. त्या एकदा पोरीचे हात हळदीचे झाले ना की मी सुटली बाई एकदाची. हो ना, त्या पोराचं एकदा नोकरीचं झालं ना, मी सुटली बाई एकदाची. असं नुसतं वाटतं, मरेपर्यंत जबाबदाऱ्या कधीही संपत नाही, कधीच संपत नाही. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं आहे की आपण स्वतःसाठी कधी जगलोय का? हां, आपण इतरांसाठीच जगलो. लहानपणी मातापित्यांसाठी जगलो, मग शाळेमध्ये गुरुजनांसाठी जगलो,
बरोबर. मग नोकरीमध्ये साहेबासाठी जगलो, मग लग्न झाल्यानंतर बायकोसाठी जगलो, मग मुलांसाठी जगलो, आणि करता करता आता नातवंड आम्ही सांभाळतो. झालं, हे तर आमचं जगणं. याला काही जगणं म्हणायचं? अरे स्वतःच्या इच्छेसाठी आम्ही काही करूच शकलो नाही. केवळ इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी फक्त आम्ही करत राहिलो आणि संपून गेलो. हा काय संसार आहे? त्या संसाराचं सुख आणि आनंद देखील घेता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने भागवत कथेतलं हे महात्म्य या ठिकाणी थांबलंय. म्हणजे कालची कथा इथपर्यंत घ्यायला पाहिजे होती, ती नाही झाली आपली. आता इथून श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक आपल्याला घ्यायचा आहे. पहिला श्लोक महर्षी व्यासांनी काय म्हटलंय? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः. बरं, याच श्लोकाचा शेवट महर्षी व्यासांनी काय केला माहिती? सत्यम परम धीमहि. त्या सत्याचं मी ध्यान करतो आहे. सत्यम परम धीमहि. मुळामध्ये या पहिल्या श्लोकाचा जो पहिला अक्षर आहे त्याच्यावरच आक्षेप आहे. का? कारण श्रीमद भागवते महापुराण आहे आणि या महापुराणाचा पहिला अक्षर काय? तर जन्माद्यस्य ज अक्षराने कुठल्याही पुराणाचा आरंभ होत नाही, हे लक्षात ठेवा. हो, ज्या अक्षराने होत नाही. तुम्ही म्हणाल का? कारण ज हे दग्धाक्षर आहे, म्हणून कोणत्याही पुराणाचा आरंभ हा ज अक्षराने करता येत नाही. मग ज्यांनी 18 पुराणं लिहिले त्या महर्षी व्यासांना माहीत नाही का हे? बरोबर की नाही? त्यांना तर माहिती आहे ना, आणि त्यांना हेही माहिती आहे, हे तर महापुराण आहे. जर पुराणाचा देखील सुरुवात ज अक्षराने करत नाही तर एवढ्या मोठ्या महान महापुराणाचा आरंभ ज अक्षराने कसा? लक्षात आलं? बर, आता श्रीमद भागवत कथेतला काय बोलतो सांग. बरं नाही हर ईश्वर. माझी कथा भाऊ एक तर वेळ नाही मिळून राहिला, तुम्हाला गायची पडलेली. आता फक्त आज कथाच होणार. हा, घरी जाऊन आपण लावू आपलं. हा नाही, बरोबर आहे ना. एक तर कथेत मी इतका मागे, मला ते टेन्शन आहे. ही कथा आत्ता इथून सुरुवात व्हायला पाहिजे होती आजची. तर पहा, पहिलं अक्षर श्रीमद भागवताचं कोणतं आहे? ज. ज्या अक्षराने सुरुवातच केली जात नाही. मग काय महर्षी व्यासांना माहीत नाही हा नियम? बगडे गुरुजींसारखा एखादा क्षुल्लक व्यक्तीला जर हा नियम माहिती आहे तर महर्षी व्यास नारायणांश संभूत वेद व्यास नमोस्तुते. नारायणाचा अंश आहे, चिरंजीव आहे. हो, आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. सगळं जग ज्यांनी उष्ट करून ठेवलंय, म्हणजे हे सगळं त्यांनी आधीच करून ठेवलंय. आपण काही वेगळं करतच नाहीये. काय गहन विद्वत्ता असेल विचार करा ना मंडळी. आणि म्हणून त्यांचं नाव काय पडलं? वेदव्यास. आता वेदव्यास आहे, त्यांचं नाव नाही आहे बरं का, पण त्यांना वेदव्यास काय म्हटलं जातं? व्यस्तः वेदः वेदव्यासः. अस्तव्यस्त झालेले वेद ज्यांनी व्यवस्थित नियंत्रित केले, 4 भागांमध्ये केले, त्याचे ब्राह्मण ग्रंथ केले, त्याचे उपनिषद केले, असे ज्यांनी व्यवस्थित जुळवाजुळव केली, त्याच्या शाखा निर्माण केल्या, म्हणून त्यांच्या नावापुढे वेद शब्द लागतो, वेदव्यास. लक्षात आलं? मग आता ज अक्षर का बरं? श्रीमद भागवत कथा, आणि या श्रीमद भागवत कथेचा प्राण जर कोणता असेल तर तो गोपीगीत आहे. भगवंताचं प्राण म्हणजे काय आहे? गोपीगीत आहे. या गोपीगीताचे 19 श्लोक आहे जे आपल्या सगळ्यांना म्हणायचे रासलीलेमध्ये. तर या गोपीगीताचा आरंभ कोणत्या अक्षराने माहिती आहे? जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. जयति तेधिकं म्हणजे बघा, श्रीमद भागवत कथेचा आरंभ ज अक्षराने. भगवंताचं प्राण असलेल्या श्रीमद भागवत कथेतलं गोपीगीत देखील ज अक्षराने. का? त्याचं कारण असं आहे की महर्षी व्यासांना माहिती आहे की हे श्रीमद भागवत महापुराण कोणासाठी आहे? कलियुगातल्या प्रत्येक जीवासाठी मी तयार केलंय, त्या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी. म्हणून ही भागवत आहे. आणि मग कलियुगातला प्रत्येक जीव दग्ध आहे, जळतोय.
कोणाला शारीरिक त्रास, कोणाला आर्थिक, कोणाला मानसिक, कोणाला सामाजिक, कोणाला घरगुती, कुठला ना कुठला त्रास हा प्रत्येक व्यक्तीला आहे. प्रत्येकाचं जीवन हे जळत आहे आणि त्याच्यावर उत्तम अशी मलमपट्टी किंवा उपचार म्हटले तर ते श्रीमद भागवत आहे. म्हणून श्रीमद भागवत कथेचं पहिलं अक्षर ज अक्षर आहे. लक्षात आलं? बरं, याच श्लोकाचा शेवट कसा केलाय त्यांनी? सत्यम परम धीमहि. आता श्रीमद भागवत म्हटल्यानंतर आपण कोणाचा फोटो लावतो? कृष्णाचा, राधा कृष्णाचा, बरोबर? मग ही कथा जर कृष्णाची आहे, त्याच्या जन्मोत्सवापासून ते निजधामापर्यंतची आहे, तर व्यास भगवंतांनी तिथे कृष्णम परम धीमहि का म्हटलं नाही? या श्रीमद भागवतामध्ये रामचरित्र देखील आहे. कृष्ण जन्माच्या आधी रामचरित्र येणार आहे. मग रामम परम धीमहि का म्हटलं नाही? याच भागवत कथेमध्ये उद्याच्या दिवशी भोलेनाथांचं शिवचरित्र आहे. मग शिवम परम धीमहि का म्हटलं नाही? या श्रीमद भागवतामध्ये शक्तीचा महिमा सांगितलेला आहे. मग दुर्गाम पराम धीमहि का म्हटलं नाही? याला कारण असं आहे की या सगळ्या देवता जरी नावं वेगळी वेगळी असली तरी त्याचं एकमेव रूप जर कोणतं असेल तर ते सत्य आहे. म्हणून सत्यम शिवम सुंदरम सत्यम परम धीमहि. ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही असा एकच, तो म्हणजे परमात्मा. ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. माहिती आहे का आपल्याला ब्रह्मदेवांचा जन्म केव्हा झाला? महाविष्णूंचा जन्म केव्हा झाला? कधी काही सांगता येईल का आपल्याला? मुळीच नाही. असं कधी म्हणता येईल का भोलेनाथांची दाढी पांढरी फटक झाली आता? हा, ब्रह्मदेवांचं पार तोंडाचं बोळकं झालंय, आता तोंडात दातच राहिले नाही. किंवा महाविष्णूंचं आता हातापायाचं लटपट होतं, काठीशिवाय चालू शकत नाही. कधी ऐकलंय? नाही ना. अरे युगान युगो कल्पानुकल्प येतात ते जातात ते, हे आहे तसेच. का? ज्यांना आदी नाही, मध्य नाही, अंत नाही असा केवळ तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याच्या दोन शाखा. शाखा किती? दोन. नंबर 1, पहिली शाखा सत्य. सत्य म्हणजे परमात्मा आहे. सत्याला देखील आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, अनादी कालापासून सत्य होतं, आहे, राहील. म्हणून सत्य हे परमात्मा स्वरूप आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरी शाखा प्रेम. अर्थात आपण जे करतो ते प्रेम वेगळं, आपण प्रेम करतच नाही. हा, आपली प्रेम करण्याची पद्धतच वेगळी. मी एवढा अर्धा किलो प्रेम करतो, तू छटाकभर सुद्धा करत नाही. याला काही प्रेम म्हणत नाही. हा, याला प्रेम म्हणतच नाही. प्रेम आपल्याला कळलंच कुठे? अरे प्रेम कळलं गोपींना. 11 वर्ष 57 दिवस प्रभू त्यांच्या बरोबर राहिले गोकुळ वृंदावनात. आणि अचानकपणे प्रभू जाणार ही बातमी आली आहे. सगळं अवसानच गळून गेलं सगळ्या गोपींचं. हा, कारण प्रभू म्हणजे सगळ्या गोपींचा प्राण आहे ना. प्राण, तो प्राण आपल्याला सोडून जाणार म्हटल्यानंतर काय अवस्था झाली असेल त्या गोपींची? काय आणि काय मिळालं गोपींना मला सांगा ना तुम्ही. 11 वर्ष 57 दिवस केवळ प्रभू त्यांच्या बरोबर राहिले, काही मिळालं नाही. पण प्रेमाने मिळतं ते म्हणजे समर्पण. समर्पण. तुम्हाला कोणाबद्दल प्रेम वाटलं तर तुम्ही काही देऊ शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रेम नसेल तर कराल तुम्ही, फक्त देणार काहीच नाही. तर त्याग जर तुम्हाला कळेल तर प्रेम असल्याशिवाय त्याग तुमच्याकडनं होणार नाही. तो त्याग, ते समर्पण प्रेमाने तुम्हाला कळतं, हे लक्षात घ्या. म्हणजे हे माहिती होतं गोपींना की लालानी एकदा का पाऊल पुढे टाकलं वृंदावनातून की परत तो मागे येणार नाही. त्यानंतर प्रभू 110 वर्ष जगले. किती? 110 वर्ष. तिथून तिथून मथुरेत गेले. मथुरेतून ते उज्जैनला गेले. उज्जैनवरून परत ते मथुरेला आले. तिथून द्वारका नगरी वसवली. महाभारत घडवलं. सगळं केलं. पण शेवटपर्यंत पुन्हा कधीही वृंदावनात आलेच नाही मंडळी. हे फक्त गोपींना माहिती होतं की लाला एकदा का पुढे पाऊल टाकेल की परत तो मागे येणार नाही. पण म्हणून राधेने मनगट धरून बाजूला नेलं लालाला. खरं सांगायचं, तुला आम्हाला सोडून जायची इच्छा आहे? हां, खरं सांगायचं, हो की नाही? नाही, ते मामा आहे ना, कंस मामा, ते धनुष्य याग करतात ते. आणि तिथे भाच्यांचं फार महत्त्व असतं. ते धनुष्य याग करून बोलून मला पटवू नको. तू बोलण्यात फार पटाईते, भल्या भल्यांना तू पटवतो बोलण्याने, मला पटवू नको. हां, मला फक्त हो किंवा नाही एवढंच सांगायचं. तुला आम्हाला सोडून जायची इच्छा आहे का? हां, तुझी इच्छा नसेल तर माईचा लाल इथे कोणी येऊन तुला घेऊन जाऊ शकत नाही. मग आम्ही पाहतो कोण येतो, अक्रूर का कोण.
पण तुला आम्हाला सोडून जायची इच्छा आहे का एवढंच सांग. आता काय बोलावं, मोठं धर्मसंकट आहे हो प्रभूंच्या पुढे. प्रभूंच्या डोळ्यासमोर सगळं चित्र दिसतंय. मामाला वर पाठवायचंय, माता पित्यांची मुक्तता करायची, आजोबांना गादीवर बसवायचंय, आपल्याला शिक्षण घ्यायला सांदीपनींकडे जायचंय, पुन्हा मथुरा बसवायची, द्वारका नगरी बसवायची, महाभारत घडवायचं, हे सगळं दिसतंय. आणि अचानकपणे प्रभूंच्या तोंडून शब्द बाहेर पडला, हो हो तुला आम्हाला सोडून जायची इच्छा आहे. उठा ग सगळ्या, उठा. आता कोणीही लालाला अडवणार नाही, कारण त्यालाच आपल्याला सोडून जायची इच्छा आहे. आता मात्र त्याला आपण अडवायचं नाही. मंडळी, आश्चर्य वाटेल, गोपिका बोलल्या होत्या असं, पण इतकं ते सोपं नव्हतं. मंडळी, ज्या दिवशी लाला तिथून मथुरेत गेला ना, त्या दिवसानंतर एकही गोपी वृंदावनातून मथुरेत गेली नाही. दही दूध माखन विकायला मुळीच नाही. का? की आपण समजा गेलो आणि लालाने जर आपल्याला तिथे पाहिलं तर त्याला दुःख होईल. आपल्याला पाहून त्याला दुःख होता कामा नये. म्हणून त्यानंतर एकही गोपी कधीच मथुरेत गेली नाही. प्रेमाची परिसीमा आहे मंडळी, परिसीमा आहे. अरे केवळ तुम्हीच भगवंतावर प्रेम करता असं नाही, भगवंताचं देखील केवढं प्रेम आहे माहिती आहे. अरे द्वारिका नगरी आहे सुवर्णाची, जगातली सगळ्यात दिव्य नगरी आहे. आणि त्या दिव्य नगरीमध्ये आपल्या शयनगृहामध्ये म्हणजे बेडरूममध्ये आपल्या प्राणप्रिय पत्नी रुक्मिणी बरोबर झोपलेले असताना प्रभू तिच्याकडे पाठ करून असे झोपायचे. पहाट झाली, उठले, प्रभू गेले स्नानगृहामध्ये, की रुक्मिणी काय करायची माहिती? पहिलं काम की प्रभूंची उशी घ्यायची आणि पिळून काढायची. कारण हे फक्त रुक्मिणीलाच माहिती होतं की प्रभू तिकडे तोंड करून का झोपतात, रात्रभर अश्रुपात करतात मंडळी. म्हणजे स्वतः प्रभू देखील आपल्या भक्तांची, आपल्या गोपिकांची आठवण करत अश्रुपात करतात मंडळी. विचार करा, याला प्रेमाची परिसीमा म्हणता येईल. प्रेम ते मंडळी जे आपण एकमेकांवर करतो ते प्रेम नाही, हा सगळा स्वार्थ आहे, स्वार्थ आहे. त्याच्यामुळे प्रेम ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, अशी गोष्ट म्हणजेच काय, प्रेम. म्हणून सत्य म्हणजे प्रत्येक देवाचं एकच स्वरूप आहे. म्हणून महर्षी व्यासांनी काय नाव सांगितलं, सत्यम परम धीमहि. असं म्हणतात की 88,000 साधू मंडळी एकत्र आलेले आहेत. ते एकत्र आल्यानंतर त्यांचं असं ठरलं की आपल्याला भगवत कथा करायची. ही भगवत कथा 100 वर्ष चालणार आहे. कुठे करावी? भूमी तशी पाहिजे ना. कोणत्या भूमीमध्ये कथा करावी? आता एवढे सगळे 88,000 साधू मंडळी म्हटल्यानंतर कोणी म्हणे नाही या धामाला करू, त्या तीर्थावर करू, या अरण्यात करू, इकडे करू, तिकडे करू, सगळे सांगायला लागले. निर्णय काही होईना. तेव्हा 5 जणांचं शिष्टमंडळ वैकुंठात गेलं. प्रभूंना म्हणाले, प्रभू आम्हाला सूत महर्षींच्या मुखातून भगवत कथा श्रवण करायची आहे. प्रभू म्हणे, वा वा, आनंदाची गोष्ट आहे. नाही नाही, आनंद ठीक आहे, पण ती कोणत्या भूमीत व्हावी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. प्रभू म्हणे, असं कसं काय मला म्हणता येईल, सब भूमी गोपाल की, सगळ्यात भूमी छानच, कुठेही करा. म्हणून नाही नाही प्रभू, असं करू नका, आमच्यात वाद होतील उगीचच. त्याच्यामुळे तुम्ही एखादी भूमी सांगा, त्या ठिकाणी आम्ही कथा करू. प्रभू म्हणे, असं मला नाव नाही सांगता येणार, पण तुम्हाला लक्षात येईल तर बघा. असं म्हणून प्रभूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र या पृथ्वीवरून फिरलं आणि एका ठिकाणी निमिष मात्र थांबलं. निमिष कशाला म्हणतात ऐका. क्षण माहिती, क्षण आपल्या डोळ्याची पापणी अशी उघडझाप होते, त्याला म्हणायचं क्षण. एक क्षण फक्त. त्या क्षणाचा 3रा भाग म्हणजे निमिष. क्षणाचा 3रा भाग म्हणजे निमिष. ते सुदर्शन चक्र निमिष मात्र एका ठिकाणी थांबलं. सगळ्या साधू संतांच्या लक्षात आलं की भगवंताने आपल्याला इथेच कथा करायला लावली. म्हणून त्या भागाचं नाव झालं नैमिषारण्य. निमिष मात्र सुदर्शन चक्र थांबलं म्हणून. आणि एवढंच नाही, सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी स्थिर झालं होतं निमिष मात्र, त्या ठिकाणी एक तीर्थ तयार झालं, त्याला म्हणतात चक्रतीर्थ. चक्रतीर्थ. आपल्यापैकी जे कोणी नैमिषारण्यात जाऊन आलेले असतील त्या सगळ्यांना माहिती आहे तिथे चक्रतीर्थ आहे. भारतात एकमेव असं सगळ्यात गोल आहे असं चक्रतीर्थ. आणि अष्टवैकुंठ जे म्हटलं जातं त्यातलं एक वैकुंठ आहे. अजूनही जंगलच आहे. 47 किलोमीटर तुम्हाला बाय रोड प्रवास आहे. रेल्वेचा प्रवास सोडायचा आणि मग बाय रोड तुम्हाला जायला लागतं.
रात्री 9 नंतर तुम्हाला बाहेर पडायचं बंदी असते तिथे, कारण अजूनही अरण्यासारखं अरण्य आहे तिथे. अर्थात आता वस्ती वाढत चालली, लोक भरपूर येतात. माझ्या 4 कथा झाल्यात तिथे नैमिषारण्यामध्ये. तर ते नैमिषारण्य ही भूमी जी आहे त्या ठिकाणी कथा नक्की झाली. महर्षी सूत भगवान त्या ठिकाणी बसले. सूत महर्षी कथा सांगायला व्यासगादीवर, आणि 88,000 साधू मंडळी बसले. त्याच्यातून शौनक नावाचे एक ऋषी उठले. ते म्हणे की तुम्ही आता कथेला सुरुवात कराल, पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्न आमच्या मनात आहे, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. म्हणे अवश्य देतो, विचारा. म्हणे प्रश्न असा आहे की आता काय झालं की कालमानाप्रमाणे व्यक्तीची शक्ती, युक्ती आणि बुद्धी कमी कमी होत जाते. व्यक्तीची शक्ती, युक्ती, बुद्धी कमी होत जाते. आणि हे खरं आहे ना मंडळी. तुम्ही विचार करा की माझी आई जेवढे कष्ट करत होती तेवढे माझ्या पत्नीकडनं होत नाही. जेवढे माझी पत्नी कष्ट घेते तेवढी माझ्या सुनेकडून होत नाही. तिला घरात 3 लोकंसुद्धा डोईजड होतात. बरोबर, एवढ्यांचं करायचं म्हणजे काय आहे, म्हणजे अशी परिस्थिती. आणि माझी आजी तर या सगळ्यांपेक्षाही, हो, ती कायम चुलीजवळच. घरी कोणी आलं बरं, कडी इतकं कडक, जे ठेव पाण्याचा ग्लास तिथे, मध्ये येऊ नको, इथे शिवू नको. अरे बापरे बापरे. म्हणजे आम्ही आजीला म्हणायचो, अगं ते मोठे आई ते सगळे मित्र नंतर मला बाहेर नावं ठेवतात. शाळेत आम्ही असायचो. बरं, इतरांच्या घरात असे काही नियम नसायचे ना, पण आमच्या घरात ते आमच्या आजीचे नियम भयंकर कठीण. पण एवढं असूनही कधी कोणी आमच्या घरातून उपाशी नाही गेला. हो, त्यावेळेसची परिस्थिती नाही काही, हो, हातावरचे सगळे. पण असं असताना सुद्धा देण्याची वृत्ती देखील बघा कशी असते. आणि आम्ही तर नेहमी सांगतो ना की त्यांची पुण्याही आम्हाला कामी आली. खरं आमची योग्यता पण नाही आहे की आमच्या वाडवडिलांनी जे केलं आहे ना काही, त्याचं काहीतरी आम्हाला फलित प्राप्त होतं आहे. नाही तर आपली ताकदही नाही, आपली हिंमतही नाही. त्याप्रमाणे पिढी दर पिढी शक्ती, युक्ती, बुद्धी कमी कमी होत जाते. मग पूर्वी काय व्हायचं, 4ही वेदांचा अभ्यास केलेला, 6ही शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, 14 विद्यांचा अभ्यास केलेला आहे, 64 कलांचा अभ्यास केलेला आहे. बरोबर, असे लोक असायचे. आता ते कमी कमी होत गेलं. आता एक वेदाचा अभ्यास करणं म्हणजे संपूर्ण आयुष्य घालवणं आहे. विचार, अमित गुरुजी बसलेले इथे, अहो, एक वेदाची एक शाखा पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं. अहो, ही परिस्थिती आहे. बरं, याच्या आधी, त्याच्या आधी, त्याच्या आधीच्या पिढीमध्ये होती ना विद्वत्ता, मान्य आहे ना, पण पिढी दर पिढी हे कमी होत जाईल. मग एकाच व्यक्तीला सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करणं तर काही शक्य नाही. मग असं सांगा की सगळ्या शास्त्रांचं सार कशात आहे? योग्य प्रश्न. सगळ्या शास्त्रांचं सार एका वाक्यात, ते म्हणजे हरिभक्ती. हा, कुठल्याही शास्त्राचा निचोड तुम्ही केला, त्याचा अर्थ तुम्ही बघितला, तरी तो हाच राहील की हरिभक्ती. लक्षात आलं? म्हणजे भक्तीला महात्म्य, भक्तीचं महत्त्व हे जास्त दिलं आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट की देव अवतार का घेतात बा? हां, कशासाठी देव अवतार का घेतात? अगदी सोपं आहे म्हणे. 2 उद्देशांसाठी देव अवतार घेतात. कोणते 2 उद्देश? परित्राणाय साधूनाम, आणि मग विनाशायच दुष्कृतामे. पण पहिल्यांदा भगवंत अवतार घेण्याचं मुख्य आणि मूळ कारण असतं ते म्हणजे काय? परित्राणाय साधूनाम, साधू लोकांना आनंद देण्यासाठी. साधू म्हणजे दाढी जटा वाढवलेले त्यांना साधू म्हणायचं नाही. साधू म्हणजे सात्विक वृत्तीचे, निर्मल वृत्तीचे, शुद्ध वृत्तीचे, शुद्ध विचारांचे जे मंडळी असतात, ते कोणतेही का वस्त्र घालेना, कसेही का राहीना, पण जे आतून स्वच्छ आहे ते साधू. त्यांना आनंद देण्यासाठी भगवंत अवतार घेतात. याचं म्हणे काही उदाहरण? अगदी उदाहरण आहे. उदाहरण आहे. काय उदाहरण? म्हणे एका डोंगरावर 5-25 झोपड्या, बरं, भिल्ल लोकांची वस्ती. आणि त्या भिल्ल लोकांचा एक नेता, त्याची पण तिथेच झोपडी. त्याला पत्नी आणि एकुलती एक कन्या आहे छोटीशी. आता ती कन्या होती 6-7 वर्षाची. एक दिवस काय झालं की बापानी खूप बकऱ्या घेऊन आला, बरं का. बकऱ्यांचे पिल्लं छोटे छोटे. तर ती जी मुलगी होती लहान 6-7 वर्षाची असेल, तर ती मुलगी जी आहे ती आकृष्ट झाली, म्हणजे आकर्षित झाली त्या पिल्लावर. आणि तुम्ही बघा ना, जनावर कोणतंही का असे ना, पण त्या जनावराचं पिल्लू जे असतं ना, इतकं गोड असतं, क्यूट असतं, खूप छान वाटतं. हो, मग अगदी मांजर असो, कुत्रा असो, डुक्कर का असे ना, बघा ना तुम्ही, अगदी गाढव सुद्धा, त्याचं जे पिल्लू असतं ते फार सुंदर गोड वाटतं अगदी. मग गाईचं वासरू असो, काही असो. तर त्याप्रमाणे त्या बकरीच्या वासरावरती आकृष्ट झाली. त्याला कडेवर घेऊनच दिवसभर फिरायची, खायला प्यायला झोपायला कायम ते पिलू बरोबर.
एकदा काय झालं की आईने तिचा हात धरला, काय चाललंय म्हणे हे. मग मी काय करू, मला खूप आवडतं ते. आवडतं हे मान्य आहे, पण तुला माहिती आहे का काही दिवसांनी तुझं लग्न व्हायचं आहे. हो हो मग. आणि तुझ्या लग्नाच्या वेळेला जे पाहुणे लोक येणार आहे त्यांच्या मेजवानीसाठी या सगळ्या बकऱ्या कापल्या जाणार आहे आणि येणाऱ्या लोकांना मेजवानी खाऊ घातली जाणार आहे. बाप रे, छाती सर्र झालं की माझ्या लग्नाच्या निमित्ताने म्हणून हे सगळे जीव कापले जातील आणि लोक ते खातील. अरे बाप रे. बरं तेव्हा आता सारख्या मुली नव्हत्या ना, पापा असं नाही, तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं परस्पर लग्न कसं ठरवलं तुम्ही. आता तर कोणत्या बापाची हिंमत नाही हो पोरीच्या विरोधात जाऊन लग्न ठरवायची. करून दाखवा ना तुम्ही. आता तर असे बाप मी पाहिले की पोरीच्या समोरच गुडघे टेकले त्यांनी, बाई तू कुठलंही तू सांग तिथे आम्ही लावून देतो करून देतो. ही परिस्थिती झाली, इलाजच नाही. शिकवले काय एवढ्या मुलींना, शिकवले ना मग ठीक आहे, मग त्यांच्या इच्छेप्रमाणे करा, काय हरकत आहे, इलाज नाही. सांगण्याचा उद्देश असा की तेव्हा बापाच्या पुढे उभं राहायची हिंमत नाही. काय सांगणार बापाला. पण पोरींनी त्या वयात, बरं तेव्हा वय किती, 7-8 वर्षाचं. म्हणून आमच्याकडे संस्कारात अष्टवर्षाय्यम कन्याम असं वाक्य आलंय ना, अष्टवर्षाय्यम कन्याम. आता 38 वर्षाम यम कन्याम, बरोबर की नाही. परवा पुणे ऑफिसला ती पोरगी आली, पत्रिका दिली माझ्या हातात, म्हणे गुरुजी प्लीज मी माझी सर्व्हिस स्विच केली. आता काहीतरी नवीन एक शब्द आला स्विच, ते मला कळतच नाही. स्विच म्हणजे मला फक्त ते बटन स्विच असतं तसंच मला वाटलं. हा तर म्हणे मी एक सर्व्हिस स्विच करायची, तर तुम्ही जरा मार्गदर्शन करा. मी सहज पत्रिका उघडली, म्हटलं वय 37. बरं लग्न छे एवढ्यात कुठे, अजून तर मला सेट व्हायचंय. ओ हो, म्हणजे 37 वर्षाची झाली तरी अजून ही सेट नाही झाली. सेट झाल्याशिवाय लग्न करणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजकाल मुलांमध्ये लग्न करण्याबद्दल काही आस्था वाटत नाही. काही नाही एवढं विशेष. ते माता पिता मात्र आतल्यात जळत असतात, भगरे गुरुजींना फोन करत असतात, गुरुजी पाठव का पत्रिका, पाठव जरा प्लीज बघा ना जरा, ते पोरीचं काय अजून जमत नाही, जुळत नाही. आता मला माहिती असतं का जुळत नाही, कारण पोरीची इच्छा नाही अजून, तिला आधी सेट व्हायचं आहे. म्हणजे आजकाल काय झालंय की मुला मुलींना सेट होण्याबद्दलची इच्छा जास्त असते. आनंद आहे, व्हायला पाहिजे, अवश्य व्हा, पण मात्र स्वतःवर सुद्धा काहीतरी ताबा ठेवा. आत्ताच मुलाला किती पॅकेज आहे, स्वतःचं घर आहे का, बँक बॅलन्स आहे का, आधीच तुम्ही सगळंच पाहिजे. दारासमोर 4 व्हीलर आहे का, मग लग्न झाल्यानंतर काय करणं बाकी राहतं, भांडण आहे की नाही. हां तेवढंच बाकी राहिलं ना, कारण बाकी तर सगळं होतंच. ही परिस्थिती झाली. म्हणजे असं कोणीच म्हणत नाही की गुरुजी आम्ही एकमेकांच्या साथीने मोठे होऊ, एकमेकांच्या साथीने आम्ही भरभरून उत्तम संसार करू, असं मला आजपर्यंत भेटलेच नाही कधी कोणी. वाईट आहे ही गोष्ट मंडळी, लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश असा की त्या पोरीला 2 रात्र झोप नाही ना, की माझ्या लग्नाच्या निमित्ताने हे सगळे पिलं कापले जातील, बकऱ्या कापल्या जातील, हे ऐकल्यामुळे तिला झोप नाही आहे. 3ऱ्या दिवशी, बरं ती आईजवळ झोपायची, 3ऱ्या दिवशी आई झोपलेली पाहिली आणि ही जागीच होती, झोपेचं नाटक करत होती. आईला गाढ झोप लागली, ही उठली, लांबून उभं राहून आईला लांबूनच असा नमस्कार केला, माते पुन्हा भेट होणे नाही. निघाली मी आता, कारण माझ्या लग्नासाठी जर हे एवढे सगळे जीव कापले जाणार असतील तर त्यापेक्षा मी लग्न न केलेलं बरं. विचार करा मंडळी, 8व्या वर्षाच्या आधीच जर त्या मुलीचे इतके दिव्य विचार असतील, काय कमाल आहे. आणि खरोखर ती मुलगी घर सोडून आपली झोपडी सोडून पळतीये. बरं डोंगरांवर पाडा आहे ना, तो पाडा म्हणजे काय, 5-25 झोपड्यांचा तो पाडा. अशा तिथून ती धावतीये, पळती, रात्रीच्या वेळेला ठेचकाळतीये, गडबडतीये, कोपरं ढोपरं गुडघे सगळे ठेचकाळले गेलेले आहेत. बरोबर पहाट व्हायची वेळ आली की पटकन एका झाडावर जाऊन बसली, फांद्यांच्या आड लपून बसली. केव्हापर्यंत, 2ऱ्या दिवशीची रात्र होईपर्यंत. पुन्हा रात्र झाली, झाडावरून उतरावं, पुन्हा पळत राहावं, पळत राहावं, पळत राहावं. पुन्हा पहाट व्हायला आली की जे झाड दिसेल त्याच्यावर चढून बसावं. का, त्याचं कारण सांगतो. कारण असं की तिला माहिती आहे की माझा बाप पुढारी आहे, हां, त्याच्यामुळे तो पोरीला शोधण्यासाठी पथक पाठवेल. तर ते पाठवलेले लोक केव्हा शोधतील, मला दिवसा शोधतील. म्हणून दिवसा आपण लपून बसायचं झाडावर, तेव्हा पळायचं नाही. रात्री तर काय कोणी शोधत नाही, त्यावेळेस मात्र पळत राहायचं. कित्येक दिवस नाही, कित्येक महिने पळत राहिली मंडळी, कित्येक महिने. हा अशाच पद्धतीने एकदा काय झालं, ज्या झाडावर ती चढून बसलेली तिने खाली बघितलं तर तिला मोठं आश्चर्य वाटलं.
ओ हो, छोटे छोटे बटू दिसले तिला, एकसारखे वस्त्र नेसलेले, सगळे चकोट केलेले, छानपैकी शिखा असणारे. तिला फार छान वाटलं. हो, कोणीतरी संध्या करतंय, कोणी जप करतंय, कोणी हवन करतंय, कोणी वेद स्वाध्याय करतंय, असं तिने ते सगळं दृश्य पाहिलं. तिला इतकं बरं वाटलं. वा 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 वा, हे स्थान छान आहे. असं म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे कोणी उठायच्या आत ते शिष्यमंडळी त्याच्या आत ती खाली आली आणि अख्खा आश्रम झाडून ठेवला स्वच्छ. आणि परत कोणी उठायच्या आत पटकन झाडावर जाऊन लपून बसली. 8-10 दिवस होऊन गेले. तो आश्रम होता मतंग ऋषींचा. कोणाचा होता? मतंग ऋषींचा. त्या मतंग ऋषींनी विचार केला, अरे एवढं भल्या पहाटे कोण इथे येऊन जातं, साफसफाई करून जातं? कारण माझे शिष्य काय लायकीचे मला माहिती ना चांगलं, बरोबर की नाही? त्याच्यामुळे ते तर काही हे साफसफाई करत नाही, मग कोण करतं? म्हणून एक वेळेला काय झालं की ऋषी म्हणजे गुरुवर्य झोपेचं नाटक करून पडून राहिले. आणि हिला बिचारीला माहीतच नाही, 8-10 दिवसापासून तिला रोजची सवय झालेली. आजही ती खाली उतरली आणि हातात झाडू जसा घेतला, हे पटकन उठले आणि तिचं मनगट धरलं. ती गेली दचकून. कोण ग तू? मग तिने सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा ऋषींनी सांगितलं की तुझा बाप तर पुढारी आहे भिल्लांचा, हां, ते तुला शोधायला सगळीकडे जागे पाठवले असतील, पण बेटा काळजी करू नको. आता याच्या पुढे कधी तुला झाडावर राहायची गरज नाही. आता तुला या आश्रमात माझ्या या शिष्यांबरोबर राहायचंय. हो 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 हो, आनंद गगनात मावेना. त्या शिष्यांबरोबर ती एवढी एकरूप होऊन गेली, एवढी एकरूप झाली. 8व्या वर्षी सद्गुरूंची कृपा तिच्यावर झाली. आता 14 वर्षाची ती झाली आहे. आणि अचानकपणे गुरुदेवांनी आज सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सांगितलं, परवाच्या दिवशी मी हा आश्रम सोडून हिमालयात जाणार आहे. माझं पुढचं कार्य आहे, म्हणजे समाधी मला घ्यायची वगैरे जे काय असेल. तर त्यामुळे तुमच्या मनात ज्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, उद्याच्या दिवशी सगळ्यांनी मला विचारायचे. सगळ्यांच्या प्रश्नांचं मी निरसन करेल आणि परवा सकाळी निघून जाईल. हे ऐकता क्षणी पोरगीजी रडायला सुरुवात झाली. अक्षरशः डोळे सुजून गेले, लाल बुंद झाले, रात्रभर झोप नाही, सारखा अश्रुपात चाललाय. दुसऱ्या दिवशी सगळे शिष्य बसलेले एक एक जण शंका विचारताय, प्रश्न विचारताय. ही एका बाजूला कोपऱ्यामध्ये ती बिचारी धाय मोकळून रडतीये. अचानकपणे गुरुदेवांचं तिच्याकडे लक्ष गेलं. बेटा अगं किती रडशील? नाही 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 गुरुदेव, नाही. मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. जायचं असेल तर मला घेऊन चला, मला इथे सोडून जाऊ नका. पित्यापेक्षा देखील जास्त प्रेम तुम्ही मला दिलंय, आता तुम्ही मला एकटं सोडू नका. गुरुदेव मला घेऊन चला. बेटा हिमालयात जायचंय, समाधी घ्यायची. कुठे येशील बरोबर? हां, तुला येता येणार नाही बेटा, असं करू नका. आणि अजून एक गोष्ट सांगतो बेटा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, की उद्या मी इथून गेलो की तू पण या आश्रमात नाही राहायचं. काय बोलतो? मग मी कुठे जाऊ आता? बेटा ही जी समोरची टेकडी दिसती ना, त्या टेकडीवर जाऊन तू राहायचं एकटीने. या आश्रमात यांच्याबरोबर नाही राहायचं, त्या टेकडीवर जाऊन राहायचं. आणि बेटा काळजी करू नको, विश्वास ठेव, एक ना एक दिवस प्रभू तुझ्या दारी येतील. झालं. दुसऱ्या दिवशी ऋषी निघून गेले. इनी पण वळकटी घेतली, बिचारी त्या डोंगरावर गेली. आपल्या पुरती जेवढी गरजेची आहे तेवढी ती झोपडी करून घेतली. झोपडीला दार नाही, समोर तुळशी वृंदावन केलंय छानपैकी. रोज भल्या पहाटे अंधारामध्ये डोंगर उतरून खाली यायची, नदीवर स्नान वगैरे करायची. येता येता फुलं तोडायची, फळं तोडायची, यायची तिथे तुळशीला पाणी घालायचं, 108 परिक्रमा करायची आणि दाराशी बसून राहायची. भगवंताचं नामस्मरण. आज तो मेरे प्रभू जरूर मेरे द्वार आएंगे, आज तो मेरे प्रभू जरूर मेरे द्वार आएंगे. विचार चाललाय मंडळी. होता 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 तिने विचार केला, अरे प्रभू येतील कसे? कारण एवढे काटे कुठे आहेत डोंगरावर, इथपर्यंत येण्यासाठी एवढे काटे कुठे कसे येतील? तिने विचारीनी त्या रस्त्यात बसावं, रस्त्यातला एक 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 काटा तिने काढावा. 2-2, 3-3 महिन्यामध्ये पूर्ण एक रस्ता मोकळा अगदी छान करून ठेवला. निवांत बसली दारासमोर. हां, प्रभूंसाठी आता रस्ता मी मोकळा केला. पुन्हा विचार असा केला, अरे प्रभूंना काय माहिती की इकडचा रस्ता स्वच्छ आहे, समजा इकडनं आले तर झालं. पुन्हा पुढचे 3 महिने हे सगळं करत बस. असं करता करता संपूर्ण डोंगर तिने स्वच्छ करून ठेवला. रोज फुलं आणि फळं मात्र घेऊन यायची. आज तो मेरे प्रभू जरूर मेरे द्वार आएंगे. मंडळी, करता करता माऊलीचं वय 82 वर्षाचं झालं.
14व्या वर्षापासून 82व्या वर्षापर्यंत माऊली आहे. आता फक्त हाडं शिल्लक राहिली आहे, कमरेतून पार वाकली आहे, काठीशिवाय उभं राहता येत नाही, चालता येत नाही, पण डोळ्यामध्ये तेज आहे. सद्गुरूंनी सांगितलं होतं, एक ना एक दिवस प्रभू तुझ्या दारी येतील. अरे प्रभू आले. प्रभू नुसते आले नाही मंडळी, प्रभूंचे पाय धुतले तिने. लक्ष्मण पुढे झाला, प्रभू वनवासात कोणाकडून पाय धुवून घेत नाही. प्रभूंनी शांत बसवलं. बाबा माझी हिंमत नाही तिच्या पुढे बोलण्याची, तू कुठे बोलतोय. प्रभूंचे पाय धुतले मंडळी. प्रभू खूप थकलेत, तुम्ही दमलेले दिसतात आहे, भुकेले आहे, तुमच्यासाठी फळं आणून ठेवलेत. फळं कोणते तर म्हणे बोरं. बरं तोंडाचं बोळकं, तोंडात एक दात नाही, आणि स्वतः उष्टे करून दिले. मला सांगा, बोळक्यावाल्या एखाद्या बाईनी जर एखादं बोर असं उष्ट करून आपल्याला दिलं, खाऊ आपण. पण आमचे प्रभू इतके दयाळू, कृपाळू, मायाळू आहे की तिने उष्ट केलेलं ते बोर प्रभूंना द्यावं, प्रभूंनी ते खावं. 3 बोरं दिले लक्ष्मणाकडे. लक्ष्मणाला तर आधीच इतके किळस आले, त्या म्हातारीच्या तोंडाचं पार बोळकं झालं, म्हणजे असं करते काय, आणि ती आपल्याला हातात काय देते, आणि ते आपण काय खायचं, असं लक्ष्मणाला वाटलं. लक्ष्मणाने काय केलं, कोणाचं लक्ष नाही असं बघून टाक मागे फेकून दिलं. खाल्लं का? हो खाल्लं. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्तीचा प्रहार झाला ना, याच बोरांच्या बियातून संजीवन वनस्पती निघाली, याच्यामुळे जीव वाचला लक्ष्मणाचा. मंडळी प्रभूंना येणं भाग आहे. प्रभू नुसते आले नाही, सगळं झालं. नवविधा भक्तीवर तिची इतकी प्रशंसा रामजींनी केली आहे, रामजींनी प्रशंसा केली आहे. आता मात्र ती माऊली काय म्हणते माहिती आहे, प्रभू आज तो आप आ गए, बहुत देर कर दिया आने में, आज मेरे जीवन का अंतिम दिन है, आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. प्रभू जर आज तुम्ही आले नसते तर मला तर काही फरक नसता पडला. तुमचं महात्म्य कमी झाला तर मला काय फरक पडला असता. आज तुम्ही आले याचा मला आनंद आहे. आता एकच विनंती आहे प्रभू, माझी चिता जळेपर्यंत उभे राहा. चिता जळेपर्यंत. काय आश्चर्य आहे मंडळी, चितेवर बसली माऊली आणि योगाग्नीने स्वतःचं शरीर पेटवलंय. रामजी समोर उभे आहेत, आणि नुसते उभे नाही, स्वतः रामजी अश्रुपात करतात ते आपल्या भक्ताला समोर धगधग धगधग जळताना पाहून. मंडळी या जगामध्ये प्रत्येक युगात एक असा भक्त होऊन गेला की ज्यांनी भगवंताला देखील उभं करून ठेवलं. ही ताकद आहे. सत्ययुगामध्ये एक लहानसा बालक केवळ आपल्या पित्याच्या मांडीवर खेळता आलं नाही म्हणून त्या भावनेने कुंजवनामध्ये गेलाय. 6 महिन्याची तपश्चर्या केली. अरे चतुर्भुज महाविष्णू त्याच्या समोर सम्मुख उभे राहिले, हात डोळे उघडायला तयार नाही. प्रभू कंटाळले. अरे ज्याला भेटायला आलो तो पाहायलाही तयार नाही म्हणे मला. शेवटी प्रभूंनी आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला स्पर्श केला, तेव्हा त्यांनी डोळे उघडले. घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्या. सहस्र कोटी सूर्यांचं तेज समोर बघितलंय. अरे सत्ययुगामध्ये तो लहानसा बालक ज्याने आपल्या चतुर्भुज महाविष्णू म्हणजे भगवंताला देखील उभं करून ठेवलं, ज्याचं नाव आहे ध्रुव. त्रेतायुगामध्ये भगवंताला उभं करून ठेवणारी ही जखड म्हातारी शबरी माता, की जिने भगवंताला देखील उभं करून ठेवलं. प्रभू माझी चिता जळेपर्यंत उभे राहा. प्रभूंना उभं राहणं भाग आहे. कमाल आहे मंडळी. द्वापर युग आलं. द्वापर युगामध्ये सुद्धा एक भगवंताचा भक्त आहे की ज्यांनी भगवंताला उभं करून ठेवलंय. वय वर्ष 700. महान धर्मात्मा आहे, पुण्यात्मा आहे. इंच इंच जखमा झाल्या, बाण आर पार झालेले बाणांच्या शय्येवर आहे. बाणांच्या शय्येवर 52 दिवस झाले मृत्यूला रोखून धरलंय. हिंमत नाही मृत्यूची जवळ येण्याची. जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मृत्यू मला काही करू शकत नाही. आणि अशा या महान आत्म्याला भेटण्यासाठी परमात्मा स्वतः आले पांडवांना घेऊन. तो दिवस होता एकादशीचा. पितामह भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती जी केली ती 11 श्लोकांचीच केली. ती आता घ्यायची आपल्याला. 11 श्लोकांनी स्तुती केली आहे, कारण एकादशीचा दिवस आहे. शेवटी
तिथे गेल्यानंतर प्रभूंनी पहिल्यांदा काय बघितलं तर त्यांची मान अशी लोंबकळती आहे. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, अर्जुन अरे पितामहांची मान लोंबकळती आहे. एखादा सारखा असता पटकन घरी गेला असता, लोड तक्क्या घेऊन आला असता, माने खाली ठेवला असतं. छे, त्यांनी फक्त भात्यातनं बाण काढला, सबकन असा एक इथे मारला. आता मात्र भीष्माचार्यांना सगळे दिसतात आहे. आता बोलता बोलता त्यांची वाणी मंदावायला लागली, घशाला कोरड पडली, बोलता येत नाहीये. 52 दिवसापासून बाणांच्या शय्येवर झोपलेला महान आत्मा आहे. आणि जशी कोरड पडली तेव्हा प्रभू सांगतात, ते अर्जुन अरे त्यांना पाण्याची गरज आहे, तहान लागली, घशाला कोरड पडली आहे. अर्जुन घरी जाऊन लगे बिस्लरीची बाटली नाही घेऊन आला. अर्जुनाने दुसरा बाण काढला आणि भूमीवर जसा सबकन मारला. हो मंडळी, प्रत्यक्ष आई उपस्थित झाली. आई कोण? आई गंगा. अरे हे गंगा पुत्र आहेत मंडळी. आईची शेवटची भेट आहे मंडळी. अंधार आपल्या पुत्राच्या मुखामध्ये गेली. ही ती बाण गंगा आहे मंडळी. बाणाच्या माध्यमातून निर्माण झालेली ही गंगामाई आपल्या पुत्राला भेटण्यासाठी आली आहे. आणि मग मात्र प्रभूंना त्यांनी विनंती केली, प्रभू एकच इच्छा आहे, उत्तरायण लागलं का हो? प्रभू म्हणे लागलं. आता परवानगी द्या मग प्रभू, आता नका मला थांबवू, आता परवानगी द्या. फक्त एकच इच्छा आहे प्रभू, प्राण जाईपर्यंत, ही ज्योत बाहेर जाई निघेपर्यंत फक्त तुमचं दर्शन मला घडावं. आमचे प्रभू पण इतके दयाळू, कृपाळू, मायाळू आहे मंडळी, की स्वतः भक्ताच्या चरणाशी जाऊन उभे राहिले. आता डोक्याशी जाऊन त्यांना दिसले असते का? नाही. म्हणून आपल्या भक्ताच्या चरणाजवळ जाऊन उभे राहिले. आणि बघता बघता जसे त्यांचे डोळे मिटले, उजव्या डोळ्यातून एक अश्रुधार बाहेर आली, हृदयातून एक ज्योत निघाली, भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन विसावली. द्वापर युगामधला महान भक्त, ज्यांनी तबलासुद्धा गुंडाळून ठेवला, असा तो महान भक्त मिलिंदराव. बरोबर. हां, इतकी घाई झाली म्हणजे स्वतःच्या तबल्यावर पाणी पडलं तर ते चालेल, पण त्या तबल्यावर नको. आहे ना, म्हणजे किती त्या तबल्याची काळजी. आपण कथेला आलोय का कशाला कळतच नाही. बरं, तर द्वापर युगामधला महान भक्त ज्यांनी भगवंताला देखील उभं करून ठेवलं, पितामह भीष्माचार्य. आता आलं कलियुग. कलियुगामध्ये सुद्धा एक महान भक्त होऊन गेला मंडळी, की ज्यांनी भगवंताला उभं करून ठेवला. अरे भगवंत त्याच्या दारी, भगवंत त्याच्या दारी. म्हणे मी तुला भेटायला आलो. म्हणे मला वेळ नाही. का? माता पित्यांची सेवा चालली आहे. माता पित्यांच्या चरणाशी सगळे धाम, सगळे तीर्थ तिथेच आहे. मला बाकी कोणाची आता गरजच नाही, तुम्ही नंतर या भेटायला. म्हणे नाही नाही नाही, तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. खरंच नाही जाणार म्हणे, मला भेटल्याशिवाय. हो बसा म्हणे तिकडे. म्हणून अंधारामध्ये पाहिलं तर वीट करत हातात लागली. ती वीट टाकली तिथे. म्हणे याच्यावर उभे राहा. अरे युगे 28 विटेवरी उभा तो आजही उभा आहे मंडळी, लक्षात घ्या, आजही उभा आहे. कलियुगातला परम भक्त ज्याने भगवंताला देखील उभं करून ठेवलं, भक्त पुंडलिक. मला परवा एकाने विचारलं, गुरुजी या 4 भक्तांमधला श्रेष्ठ भक्त कोण? म्हटलं आपली लायकी तरी आहे का यांच्याबद्दल बोलण्याची? ज्यांनी प्रत्यक्ष परमात्म्याला उभं करून ठेवलं त्यांच्यात तुलना कशी काय करू शकतो? हां, माझं वैयक्तिक मत विचारशील तर माझा आवडता भक्त कलियुगातला. म्हणे का बरं? तुमच्या मते ध्रुवबाळ श्रेष्ठ नाही? तुमच्या मते शबरीमाता श्रेष्ठ नाही? तुमच्या मते पितामह भीष्माचार्य श्रेष्ठ नाही? म्हटलं सगळे श्रेष्ठ, पण या 3 जणांनी आपल्या स्वतःसाठी भगवंताला उभं करून ठेवलं. पण कलियुगातला भक्त मात्र असा आहे की त्यांनी जगाच्या कल्याणासाठी भगवंताला उभं करून ठेवलं. तो आजही उभा युगे 28 होऊन गेले तरी. आणि म्हणून माझ्या दृष्टीने कलियुगातला भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. म्हणताय का? तुम्ही तर सगळं गुंडाळूनच ठेवलं ना. हो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिल्या विटेवरी. हो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी.
धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाच्या पंढरी. पुंडलिका होता पापी आणि दुष्ट. होतो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एक वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्र देवाला मंदिरात जागा दिली. कानोपात्रीला मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी चौकोबा शेजारी आहे नामदेव पायरी. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मला भी दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मला भी दाखवाना विठुरायाची पंढरी. सखुबाई जनाबाई मुक्ता बहीण बाई. सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहनबाई. त्यांचे अभंग ऐकून मन आनंदत होई. त्यांचे अभंग ऐकून मन आनंदित होई. हरिनामाचं गजरात हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी. हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाच्या पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाच्या पंढरी. कृष्ण भगवान की जय. मंडळी,